नमस्कार सगळ्यांना. आजच्या आपल्या सेशनमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज अलका आपल्याला तीळ आणि गूळ याचं मेडिसिनल महत्त्व याच्याबद्दल सांगणार आहे. आपण त्याचं ऐकण्याला खूप उत्सुक आहोत. त्याच्या आधी आपण एक शॉर्ट मेडिटेशन करतो, तर ते असं आपण करायला सुरुवात करूयात. त्याची बॅकग्राऊंड अशी की सध्या न्यूजमध्ये खूप डिस्टर्बिंग न्यूज येते आहेत. म्हणजे मिनिसोटाचा असो किंवा व्हेनेझुएलाचं असो, ग्रीनलँडचं असो, किंवा व्हॉटेवर रशिया, युक्रेनचं असो, गाझा इस्रायलचं असो किंवा इंडिया पाकिस्तानचं असो. तर खूप वेगवेगळ्या न्यूज नेतेमध्ये आहेत आणि आपलं मन या गोष्टी ऐकत असतं. त्याचा आपल्याला भावना मनामध्ये येत असतात, विचार येत असतात, चेंजेस होत असतात. तर दिस इज लाईफ, की काही कठीण प्रसंग येतात, काही चांगले प्रसंग येतात. तर ध्यानामध्ये आपल्याला या सगळ्या प्रसंगांना कसं आपण त्याला सामोरं जायचं याचं उत्तर मिळू शकतं. तर जेव्हा अशा कठीण बातम्या येतात तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मनस्थितीकडे लक्ष द्यायचं, की आत्ता माझी मनस्थिती काय आहे याची जाणीव झाली पाहिजे. ती मनस्थिती जर खूप डिफिकल्ट असेल तर त्या मनस्थितीला आपण आपल्या पूर्ण आपल्या आपल्या ब्रेथकडे लक्ष न्यायचं. जेव्हा आपलं लक्ष आपण ब्रेथकडे येतो तेव्हा आपण विचार करू शकत नाही, त्या मनस्थितीमध्ये ॲड करू शकत नाही. त्यामुळे ती मनस्थिती काय आहे हे पहिले जाणायचं. त्या मनस्थितीला प्रतिक्रिया न करता तिच्याकडे थोडं साक्षीत्वाने विटनेसिंगनी बघायचं. शरीरामध्ये काय चाललंय ते बघायचं. शरीरामध्ये एखादी डिफिकल्ट संवेदना जर जाणवत असेल तर त्या संवेदनेकडे बघायचं, तिला जाणायचं, तिला प्रतिक्रिया न करता पहिले तिला ॲक्सेप्ट करायचं, कारण ती तिथे आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर करुणा, कंपॅशन, की हाऊ व्हॉट व्हॉट डू आय नीड राइट नाऊ? हाऊ कॅन आय टेक केअर ऑफ मायसेल्फ? असा कंपॅशनेटली विचार करत कसे कंपॅशनेच्या, मैत्रीच्या किंवा करुणेच्या अशा भावना थोड्या वेळ धारण करायच्या. हा एक प्रभावी उपाय आहे अशा वेळेला. तर आपण अगदी एक छोटंसं 5 मिनिटाचं मेडिटेशन करूयात. त्यासाठी सगळ्यांनी जिथे आहात तिथे शांत बसा, डोळे मिटू शकता. 2-3 छान ब्रेथ घेऊन आपल्या शरीराच्या आत लक्ष आणूयात. आत्तापर्यंत आपण जे काही करत आहोत आणि या सेशन नंतर जे काही करणार आहोत ते थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून आपलं संपूर्ण लक्ष या मोमेंटमध्ये, या क्षणामध्ये आणूयात. पहिले पायांकडे लक्ष आणूयात. पायामध्ये काही संवेदना जाणवत आहेत का? जर काही संवेदना जाणवत असतील तर त्यांना प्रतिक्रिया न करता, म्हणजे हे नकोय किंवा हे हवंय असं न करता पहिले त्यांच्याकडे बघायचं, की अच्छा ही संवेदना इथे आहे. तिला अलाव करायचं तिथे. मग ते प्रेशर असेल, टाईटनेस असेल, एखादी मूव्हमेंट असेल, व्हायब्रेशन असेल, प्रेशर असेल, व्हॉटेवर. तिला अलाव करायचं, सेटल करायचं. आणि डिपेंडिंग अपॉन की कुठल्या फिलिंगची ती संवेदना आहे. ती संवेदना प्लेझंट आहे का? प्लेझंट असेल तर ॲप्रिशिएटिव्ह ॲटिट्यूड. ती संवेदना त्रासदायक आहे का? डिफिकल्ट आहे का? अनप्लेझंट आहे का? तसं असेल तर केअरिंग ॲटिट्यूड, जेंटल ॲटिट्यूड. आणि समजा संवेदना न्यूट्रल असेल, मध्यम, तरी ॲप्रिशिएटिव्ह ॲटिट्यूड. आपल्या तळव्यांपासून ते हिपपर्यंतचा पूर्ण भाग रिलॅक्स करा. आता आपलं लक्ष टोर्सोमध्ये आणा. पाठीचा कणा, लोअर बॅक, मिडल बॅक, अप्पर बॅक. तिथे काही संवेदना जाणवत आहेत का? आपलं लक्ष सावकाश पाठीवरून फिरवा.
पोटाकडे लक्ष आणा. पोट रिलॅक्स करा. छातीकडे लक्ष आणा. तर होणाऱ्या उच्छ्वासाबरोबर होणाऱ्या आउटब्रेथ बरोबर काही जर टेन्शन, भीती, काही विचार असतील अनसेटल्ड, तर ते रिलीज करा, रिलॅक्स करा. दोन्ही शोल्डर रिलॅक्स करा. दोन्ही हात रिलॅक्स करा. आपली मानेकडे लक्ष आणा. पुढला भाग, मागला भाग, बाजूचा भाग. तिथे काही जाणवते का नॉट, काही जर जाणवत असेल तर तिला जाणा आणि लेट इट रिलॅक्स. आपला जॉ रिलॅक्स करा. दात रिलॅक्स करा. डोळ्याचा एरिया, तो तिथे आपली उष्णता जाणवते का, तो सॉफ्टन करा. डोळे रिलॅक्स करा. आपलं डोकं रिलॅक्स करा. आता आपलं संपूर्ण शरीराकडे लक्ष आणा आणि शरीरामध्ये कुठलीही संवेदना, मग ते होल्डिंग असो, टाईटनेस असो, प्रेशर असो, नुसतं व्हायब्रेशन असो, कुठलीही संवेदना जर आपलं लक्ष मागत असेल तर तिकडे लक्ष न्यायचं. तिथे आपलं केअरिंग, ॲप्रिशिएटिव्ह असं लक्ष न्यायचं आणि त्या संवेदना जोपर्यंत आहे तोपर्यंत ते लक्ष तिथे ठेवायचं. त्याला प्रतिक्रिया द्यायची नाही, नुसतं बघायचं, जाणायचं. काही वेळाने संवेदना आपली जागा बदलू शकते, जाऊ शकते. त्यावेळेला परत लक्ष आपल्या ब्रीथवर आणायचं, श्वासोच्छ्वासांवर आणायचं. हा श्वासोच्छ्वास हा आपला अँकर ठेवून आपली मनस्थिती काय आहे आत्ता, याचं इन्व्हेस्टिगेशन करायचं की माझी आत्ता मनस्थिती कशी आहे. स्थिर आहे का अस्थिर आहे, आनंदी आहे का थोडी दुःखी आहे, ॲजिटेटेड आहे का, ओव्हरवेल्म्ड आहे का. जी काही मनस्थिती असेल ते ओके. आपण फक्त तटस्थपणे विटनेसिंग मोडमध्ये काय माझी मनस्थिती आत्ता हे जाणतो आहोत आणि ते जाणून प्रतिक्रिया न करता फक्त जाणायचे. काही 1 सेकंदासाठी का होईना पण जाणायचे काय आहे ते. समजा ती मनस्थिती डिफिकल्ट असेल, अस्वस्थ असेल, तर आपल्या श्वासांकडे लक्ष आणायचं. श्वास कसा आत जातोय, कसा बाहेर होतोय तिकडे लक्ष न्यायचं. अशा प्रकारे आपण जेव्हा श्वासांकडे लक्ष देतो, तेव्हा आपण त्या मनस्थितीमध्ये विचारांची ॲडिशन करणं थांबवतो आणि परत बघायचं मनस्थितीकडे की आता कशी आहे मनस्थिती. आणि आता पुढला 1 मिनिटासाठी आपण शांत राहून तटस्थपणे, साक्षी भावाने शरीरामध्ये काय संवेदना जाणवतायत आणि मनामध्ये काय भावना, विचार आहेत, हे फक्त जाणणार आहोत. त्याला प्रतिक्रिया न करता शरीरामध्ये आणि मनामध्ये काय आत्ता आपली अवस्था आहे ते फक्त जाणायचं आहे. सावकाश आपल्या श्वासोच्छ्वासांवर लक्ष आणूयात. ह्या श्वासोच्छ्वासांमुळे, या प्राणांमुळे, आपण संपूर्ण सृष्टीशी कनेक्टेड आहोत.
आणि जो परमेश्वर या संपूर्ण सृष्टीमध्ये, या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे, तो या शरीरामध्येही आहे. प्राणशक्तीच्या द्वारे, श्वासोच्छ्वासाच्या द्वारे आपण त्याला आपल्या हृदयात, आपल्या शरीरातही कनेक्ट होऊ शकतो, जाणू शकतो. आणि ईश्वराची सगळ्यात मोठा गुण कुठल्याही देवतेचा बघितला तर करुणामय असं ईश्वराचं नेचर आहे. तर त्या करुणामय ॲटिट्यूडमध्ये थोड्या वेळ स्थिर होऊन आपण थोड्या लव्हिंग काइंडनेसच्या फ्रेजेस पाठवूयात, स्वतःसाठी सुरुवात करूयात, की मी सुखी, शांती, सुख शांती संपूर्ण राहो. मी आरोग्यपूर्ण आणि दीर्घायू आयुष्य जगो. आता आपलं कोणी जवळचा माणूस असेल, जर आपल्याला मित्र, मैत्रीण आपल्याला खूप आवडते ती, त्या माणसाची प्रतिमा डोळ्यासमोर आणून त्याच्यासाठी आपण ह्या फ्रेजेस पाठवूयात. तू सुखी समाधानी असो. तो आरोग्यपूर्ण, निरोगी दीर्घायुष्य जगो. आता कोणीतरी असा मनुष्य जो आपण बघतो पण आपल्या त्याच्याबद्दल काही असं फार आवडतं किंवा नाही आवडत असं काही ओपिनियन नाही आहे, असा न्यूट्रल एखादा मनुष्य, एखादा ओळखीतला जो रस्त्यावर कधी दिसतो, बँकेत कधी दिसतो, ग्रोसरी स्टोअरमध्ये दिसतो, असा एखादा न्यूट्रल ज्याच्याबद्दल आपल्या भावना आहेत, असा मनुष्य डोळ्यासमोर आणा, त्याची प्रतिमा डोळ्यासमोर आणा आणि त्याला आपण या बेस्ट विशेष, हे बेस्ट आशीर्वाद देऊयात. तू सुखी समाधानी असो. तुझं आयुष्य आरोग्यपूर्ण आणि दीर्घायुष्य असो. आणि आता एखादा डिफिकल्ट मनुष्य की ज्याच्याबद्दल आपल्याला खूप राग येतो किंवा आपल्याला कठीण असतो तो त्याला समोर जाणं, असा एखादा मनुष्य डोळ्यासमोर त्याची प्रतिमा आणा आणि तोही ज्या ईश्वराने आपल्याला निर्माण केलंय त्यांनीच त्यालाही निर्माण केलंय. त्याच्या मेबी सर्कमस्टन्सेसमुळे तो तसा वागत असेल, तर जशी ज्ञानेश्वरांनी प्रार्थना केली होती की दुरितांचे तिमिर जाओ, त्या ह्याच्याने त्यांना आपण बेस्ट विशेष देऊयात की तू सुखी समाधानी राहोस. तू आरोग्यपूर्ण दीर्घायुषी होस. आणि आता संपूर्ण या सृष्टीतील जे काही जीव आहेत त्या सगळ्या जीवांसाठी आपण बेस्ट विशेष पाठवूयात की सगळेजण सुखी समाधानी राहोत. सगळ्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो. मी सावकाश डोळे उघडा. श्रीराम. आणि मी आता अलकाला विनंती करते की अलका, आजचा जो आपला सेशन आहे त्याची तू सुरुवात करावीस. अलकाने सुरू करायच्या आधी खूप सुंदर. जय श्री. हा, एक मिनिट मला सुरू करायच्या आधी सांगायचं होतं, अंजली, खूप गरज होती मला या मेडिटेशनची आज, आणि मराठीत खूपच छान वाटलं. जास्त मनाला भिडतं मला वाटतं समहाऊ आपल्या मातृभाषेत. तर थँक्यू सो मच. थँक्यू. अगदी नक्की मी म्हणेन, खरंच खूप छान वाटलं. दिसतंय का तुम्हाला सगळ्यांना हे आता? हो, दिसतंय दिसतंय. दिसतंय. नेहमीप्रमाणे एकच विनंती आहे की सगळ्यांनी आपापले मायक्रोफोन्स म्यूट करावेत, म्हणजे मग आपल्याला मध्ये व्यत्यय येणार नाही. ओके. सो आता आजचा आपला जो मेन म्हणजे मुख्य जो आजचा विषय आहे, तो आता येणारी जी आपली आपला जो सगळ्यांचाच आवडता सण किंवा सुरुवात ज्याने आपण करतो, तो सण म्हणजे आपली मकर संक्रांत.
तर मकर संक्रांतीच्या निमित्ताने हा आपला एक छोटासा एक प्रयत्न करून बघणार आहे मी की तीळ आणि गुळ हे जे आपल्या संक्रांतीच्या जे पदार्थ आपले केले जातात त्यावेळेला जो आपण वापरतो तर त्याच्यामध्ये नुसतंच अ, त्याच्याशी रिलेशनमध्ये असणारे आपण एक खूप छान आवडतो म्हणून तो पदार्थ नाही फक्त, पण त्याच्या काहीतरी मेडिसिनल व्हॅल्यूज आहेत किंवा त्याचं बरंचसं एक जुन्या दृष्टीने विचार करून की का ते वापरलं जातं, तर त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. जी लोक प्लॅटफॉर्मवरती नवीन आहेत त्या लोकांसाठी फक्त एक क्विक माझं स्वतःची ओळख म्हणून. सो मी स्वतः एक रजिस्टर्ड क्लिनिकल हर्बलिस्ट आहे. आणि त्याचबरोबर माझं बोर्ड सर्टिफिकेशन हॉलिस्टिक न्यूट्रिशनमध्ये झालं आहे आणि माझा बॅकग्राऊंड फार्मसी कंपाऊंडिंग आणि फॉर्म्युलेशनमध्ये आहे. सो नेहमीच आम्ही हे सांगत असतो की ही जी प्रेझेंटेशन्स आम्ही करतो एनिथिंग रिलेटेड ज्याच्यामध्ये थोडासा हेल्थ टॉपिक इन्वॉल्ड असतो तर हे एज्युकेशनल पर्पजेससाठीच आहे, तुम्हाला शैक्षणिकदृष्ट्या माहिती मिळण्यासाठीच आहे. आणि कुठल्याही पद्धतीचं डायटरी किंवा न्यूट्रिशन ॲडवाईस म्हणून तुम्हाला हे घ्यायचं असेल तर कृपया तुमच्या जे काही तुमचे डॉक्टर्स किंवा ज्याच्या अंडर तुम्ही प्रोफेशनल गायडन्समध्ये आहात त्यांना विचारूनच हे चेंजेस करा, कारण त्यांना तुमचं बॅकग्राऊंड किंवा हेल्थ बॅकग्राऊंड हे जास्त चांगलं माहिती असतं. तर आपण एक छोटासा रिकॅप करणार आहोत. आपण काही मला असं वाटतं 1-2 वर्षापूर्वी आपण ह्या सीझनल चेंजेसबद्दल बोललो होतो आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे वी ऑल कम फ्रॉम द आयुर्वेदिक बॅकग्राऊंड. म्हणजे आयुर्वेदाच्या मधनंच आपण आपलं खाणं पिणं ही सगळी पद्धत आपल्या भारतातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या त्याच्यावरतीच बेस्ड असतात. तर आपली स्वतःची जी बॉडी आहे आपल्या स्वतःचं जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. तर ज्या पंचमहाभूतांमध्ये एक हवा, पाणी, अग्नी, ज्याला आपण इथर किंवा पोकळी आकाश म्हणतो, आणि एक धरती किंवा आपलं अर्थ, किंवा ह्या सगळ्या पंचमहाभूतांपासूनच आपलं शरीर बनतं. आपल्या शरीरातल्या अवयवांवरती देखील पंचमहाभूतांचाच प्रभाव असतो. आणि ती पंचमहाभूत सोपी करून बघण्यासाठी किंवा शिकण्यासाठी जो आयुर्वेदाचा बेस आहे ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे दोष किंवा आपली प्रकृती, की आपण काय ब्लूप्रिंट्स घेऊन जन्माला येतो त्या प्रकृतीसाठी हे जी पंचमहाभूतं आहेत ही 3 दोषांमध्ये कंडेन्स केली जातात किंवा एकत्र गुंफली जातात. आणि ते 3 दोष म्हणजे वात, पित्त आणि कफ. सो वात दोष हा युजली आकाश तत्व आणि वायू तत्व या 2 तत्वांनी बनलेला असतो. आणि आपल्या शरीरामध्ये देखील जे मुख्यतः जो एखाद्या स्पीडचं किंवा एखाद्या मूव्हमेंटचं जे काम किंवा एखादी हालचाल ज्या शरीरातली होत असते शरीरातल्या हालचालींवरती मुख्यत्वे करून ह्या वाताचा किंवा वायू किंवा इथरचा प्रभाव किंवा वाताचा प्रभाव असतो. त्याचबरोबर पित्त पित्त हे 2 कॉम्बिनेशनमध्ये आहे. अग्नितत्व आणि जलतत्व यांचं एकत्रीकरण मिळून हे पित्त तयार होतं. त्याच्यामध्ये आपल्या शरीरामधल्या जे मुख्यत्वे करून जी आपली चयापचयाची क्रिया असते, पचनाची क्रिया असते, या पचनाच्या क्रियेसाठी लागणारा हा मुख्य गुण आहे किंवा मुख्य तत्व आहे, ज्याला आपण पित्त गुण ज्याला म्हणतो किंवा पित्त दोष ज्याला म्हणतो. त्याचबरोबर कफदोष कफदोष हा जलतत्व आणि भूमितत्व या 2 तत्वांचं मिश्रण किंवा एकत्रीकरण मिळून हा कफदोष तयार होतो, ज्याला जडत्व म्हणतात. एखाद्या गोष्टीमध्ये आपल्या शरीरामध्ये धरून ठेवण्याची जी क्रिया असते ती ह्या कफदोषाकडे असते. म्हणजे मग शरीराला येणारी हाडांची मजबूती म्हणा किंवा ते एखाद्या आपल्या पूर्ण शरीरामधले धरण ही जी प्रक्रिया असते ही सगळी ही कफदोष करत असतो. सो ह्या 3 दोषांचं पूर्ण पंचतत्वांच्या मिळून झालेलं शरीर ह्या 3 दोषांवरती चाललेलं असतं. मग ही विकृती आणि प्रकृती या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यात आपण जाणार नाही आहोत, कारण आपण फक्त एक सीझनल चेंज म्हणून बघतोय की आपण जे पुढे आपण विचार करणार आहोत ज्याचा तीळ आणि गुळाचा, तो कशासाठी केला जातो. फक्त आयुर्वेदातच नाही तर अजूनही बाकीच्या ज्या सिस्टम्स आहेत आपल्या ज्या ओल्ड सिस्टमवरती काम केलं जात होतं, म्हणजे ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन असू दे, हर्बल मेडिसिन जे हॉलिस्टिक हर्बल मेडिसिन जे नंतर आलं, खूप नंतर उशिरा आलं वेस्टर्न मेडिसिन, त्याच्यामध्ये देखील या तत्वांचा विचार केला जातो, फक्त वेगळ्या रूपाने त्याला बघितलं जातं. नंतर आपण 4 ऋतू बघितले आणि हे 4 ऋतू मी भारताच्या दृष्टीने म्हणत नाहीये, हे आपल्या इकडच्या म्हणजे US मध्ये आपण जे राहतोय त्याच्या दृष्टीने म्हणते. भारतामध्ये आपल्याकडे पावसाळा हा एक ऋतू वेगळा ऍड केला जातो. तर त्या दृष्टीने आपले हे 4 ऋतू सांगितलेत, ज्याच्यामध्ये शिशिर ऋतू म्हणजे विंटर, स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू ज्याच्याकडे नंतर आपण मार्च नंतर जातो,
नंतर ग्रीष्म ऋतू समर आणि शेवटी शरद ऋतू म्हणजे परत ऑटम असे हे पूर्ण चक्र आपल्या आपल्या पूर्ण आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा आपल्या रेग्युलर एक चक्रामध्ये चाललेलं असतं. तर जसं हे ऋतूंचं चक्र आहे त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये देखील प्रत्येक या वेगवेगळ्या दोषांचा प्रत्येक वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये इम्पॅक्ट असतो. जे अगदी लहानपणापासून जे बाल्यावस्थेमध्ये असणारा वेगळा दोष, त्याचबरोबर तुमच्या पौगंडावस्थेमध्ये असलेला वेगळा दोष, तरुण अवस्थेमध्ये असलेला वेगळा दोष, थोडंसं जेव्हा मध्यम अवस्था म्हणजे मध्यान्हीकडे आपण जातो तेव्हा आणि नंतर वृद्धावस्थेमध्ये असणारे या प्रत्येक अवस्थेमध्ये एक वेगवेगळा दोष काम करत असतो. आता या महिन्यांप्रमाणे आपण मराठी महिने मी इथे लिहिले चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन. आता आपण जी सुरुवात करतोय ती पौषाने म्हणजे जानेवारीपासून म्हणजे आंग्लीय कॅलेंडर पासून आंग्लीय त्या जी कालनिर्णय असतं त्याच्यापासून. आता आपण समजा आपल्याकडचे जे ऋतू आपण विभागायचा प्रयत्न केला तर आपण एप्रिल पासून सुरुवात करू की चैत्राचा जो महिना असतो तो इथे साधारण लेट स्प्रिंग पासून सुरुवात होते आणि या लेट स्प्रिंगमध्ये इथे पावसाळा नसल्यामुळे पाऊस हा आयदर स्प्रिंग किंवा फॉल या दोन ऋतूंमध्ये पडतो. तर त्याच्यापैकी लेट स्प्रिंगमध्ये साधारण आपल्याला पाऊस दिसायला लागतो. नंतर जो ज्येष्ठ आणि आषाढचा महिना आहे जून जुलैच्या महिन्यामध्ये साधारण समरची आपल्याला एक थोडीशी चाहूल लागायला लागते. त्याच्यामध्ये जूनचा महिना थोडा माइल्ड असतो पण जुलै ऑगस्ट पासून खूप प्रखर समर इथे किंवा प्रखर उष्णता इकडे असते. त्याचबरोबर साधारण भाद्रपद अश्विन म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरच्या महिन्यापासून आपल्याला अर्ली फॉल म्हणजे थोडासा थंडावा आपल्या हवेमध्ये येत असतो आणि त्याच वेळेला पाऊसही पडतो. इकडे दोन पावसाचे जे महिने आहेत ते साधारण लेट स्प्रिंग आणि अर्ली फॉल. तर या दिवसांमध्ये आपल्याला पावसाच्या प्रमाणाची थोडीशी आर्द्रता त्या हवेमध्ये असते. त्याचबरोबर अश्विन कार्तिक जो महिना आहे म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरचा महिना आहे त्यापैकी नोव्हेंबरचा महिना थोडासा लेट फॉलकडे मानला जातो कारण तिथून आता खरंच थंडीची हळूहळू सुरुवात होत असते. त्याच्यानंतर पुढचा जो मार्गशीर्ष आणि पौषाचा महिना आहे तो आपला डीप विंटर्स म्हणजे डिसेंबर पासून काही काही ठिकाणी तर म्हणजे जिथे सायली राहते मिनेसोटा वगैरे त्या ठिकाणी तर बऱ्यापैकी स्नोफॉल पण सुरू झालेला असतो. सो डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी हे 3 महिने बऱ्यापैकी डीप विंटरचे महिने असतात. मार्चपासनं अर्ली स्प्रिंगला सुरुवात होते म्हणजे थोडे छोटे छोटं कुठेतरी बर्ड्स दिसायला सुरुवात होतात, हळू छोट्या छोट्या कळ्या दिसायला सुरुवात होतात, पानं दिसायला सुरुवात होतात. तर एक अर्ली स्प्रिंगची सुरुवात साधारण मार्चपासून दिसते. बऱ्याच ठिकाणी अजूनही म्हणजे आता मी जिथे व्हर्जिनियात राहते तिकडे मला आठवते गेले काही वर्षापासून आमच्याकडे मे पर्यंत स्नो आहे म्हणजे उशिरा स्नो सुरू होतो आणि शेवटचा स्नो मे मध्ये पडतो. सो अजूनही जे ऋतुचक्र आहे ते बऱ्याच वेळेला आता चेंजेस खूप वेगवेगळे दिसतात मे बी ग्लोबल वॉर्मिंगमुळे म्हणा किंवा बऱ्याचशा झालेल्या चेंजेसमुळे म्हणा इंडस्ट्रियलायझेशनमुळे म्हणा पण बऱ्याचशा चेंजेस आता दिसतात. पण हे हे जे कॅलेंडर दाखवते मी हे आपल्या साधारण जे आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या चालत आलेलं जे आपलं लिखाण आहे त्याच्यामध्ये केलेले हे ऋतू विभागले गेलेत. आता यापैकी आपण समजा दोषांचा विचार करायला गेलो की कुठल्या ऋतूंमध्ये कुठला दोष मानला जातो. साधारण जेव्हा अर्ली आणि लेट ऑटम असतो म्हणजे जेव्हा अगदी जस्ट थंडीची सुरुवात होत असते त्यावेळेला वाताचा प्रभाव जास्त असतो. त्याचबरोबर लेट स्प्रिंग आणि समरमध्ये म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा जस्ट स्प्रिंग उन्हाळ्याला सुरुवात झाली असेल त्यामुळे हळूहळू पित्ताचा प्रभाव सुरुवात होत असते आणि समरमध्ये पित्ताचा प्रकोप जास्त असतो. कफाचा जे महिने असतात ते म्हणजे विंटरचे महिने आणि अर्ली स्प्रिंगचे महिने. तर अर्ली स्प्रिंगचे का तर हळूहळू त्या साठलेला कफ हे वितळायला सुरुवात होते कफाच्या अर्ली स्प्रिंगच्या सुरुवातीला. आता तिळाचं महत्व बघताना आपण बघणार आहोत की त्याच्यामध्ये वात आणि कफाचा इम्बॅलन्स कसा होतो तर ते आपण पुढे गेल्यानंतर बघू. पण साधारण हे एक मॅपिंग असतं स्टँडर्ड मॅपिंग आहे की कुठल्या दिवसांमध्ये कुठल्या पर्टिक्युलर दोषाचा प्रभाव जास्त असतो आणि त्या ऋतूप्रमाणे आपलं खाण्याची जी पद्धत असते किंवा आपल्याला सांगितलेलं जे खाद्यपान आहे आपल्या संस्कृतीमध्ये. तू म्यूट झाली आहे सगळं अलका. हॅलो. मला वाटते हॅलो फ्रीज अलका. झालेली दिसते. हा अलका ती म्यूट. हा ती फ्रीज झाली आहे बहुतेक तिचा काहीतरी इंटरनेटचा प्रॉब्लेम असावा.
मी तिला फोन करते हा. हं. तर हे असं कधी कधी होतं इंटरनेटच्या ह्याच्यात. हा. हं. हॅलो अलका. ती जॉईन होतीये, तिचा फोन आला होता. ती म्हणाली की तिचा अचानक इंटरनेट क्रॅश झाला, त्यामुळे ती 64 लोक आली आहेत, बापरे. हो, सगळे मला वाटतंय नवीन वर्ष हं. आणि सगळेजण आता हॉलिडेज मधून परत आलेले हो आहेत. हो 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 असं दिसतंय. तोपर्यंत जर कुणी नवीन असेल की जे नेहमी हां. येत नाहीत, तर तुम्ही जर ओळख करून दिलीत किंवा नाव सांगितलं आणि कुठून जॉईन होताय सांगितलं तर आम्हाला आवडेल. हं. सुजाता गद्रे. हां नमस्कार, मी सुजाता गद्रे. मी ऑस्टिनमध्ये राहते. मी अलकाची माझी मागच्या वर्षी ओळख झाली आणि मग तिने मला हे सांगितलं. बी एम एमसाठी आम्ही आधीपूर्वी बॉस्टनला राहायचो, तर बॉस्टनच्या बी एम एममध्ये मी सी एम ईची कोचेअर म्हणून काम केलेलं आहे. सो बी एम एमशी आमचा खूप संबंध आहे. पण आता आम्ही 12 वर्ष ऑस्टिनमध्ये राहतोय आणि मी अच्छा. आयुर्वेदिक डॉक्टर आहे. अरे वा. हा, नमस्कार. 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 तर मला खूप छान वाटलं सगळ्यांचं, आणि तुम्ही मेडिटेशन मगाशी सांगितलं ते खरंच रिक्वायर्ड होतं. खूपच गोष्टी चालू असतात आणि खूप छान वाटलं. हो, थँक्यू थँक्यू. धन्यवाद. आता मी प्रत्येक रविवारी तुम्ही ग्रुपमध्ये आहात ना? हो मी आहे. मी जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा नक्की हो जॉईन हो करीन. हो, नक्की. तर पुढच्या आठवड्यात मी भारतात चालली आहे, पण मी बरं. आल्यानंतर परत जॉईन करेन. पण सगळ्यांना भेटून मला खूप छान वाटलं. छान. आणि मे बी बी एम एमला सिएटलला जमलं मी आले तर नक्की सगळ्यांना भेटू आपण. हो, जरूर हो, जरूर. हो. कारण प्रसाद आमच्या इथे, प्रसाद पानवलकरची माझी चांगली मैत्री आहे, आमच्या इथेच अच्छा. राहतो तो. हं. बरं बरं अच्छा. बरं. आणि आम्ही प्रत्येक सेशन रेकॉर्ड पण करतो, म्हणजे जवळपास प्रत्येक हो सेशन. हो हो तर हो. आमच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही गेलात तर जवळपास 119 आजचं 120 असेल बहुतेक सेशन. बर बर, नाही तर नक्की बघेन, पास्ट नक्की बघ. सेशन्स पण तुम्ही बघू शकता. नक्कीच नक्कीच. अजून धन्यवाद. कोणी अजून कोणी आहे आपल्या, आज नवीन जॉईन झालं किंवा खूप दिवसांनी अ, जॉईन? हो मी एक मिनिट हा माझा व्हिडिओ ऑन करते. हा मी संध्या बोलते, मी नागपूरहून बोलते, भारतातून. आणि माझी मैत्रीण पीट्स पीटर्सबर्ग राहणारी मधुरा, म्हणजे माझी आधीची साधना ओक, हिने मला लिंक पाठवली होती आणि म्हणून मी आवर्जून इथे जॉईन झाले. आणि मॅडम खूप छान माहिती सांगतायत. थँक्यू. आणि अच्छा. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. मधुरामुळे माझी आज सगळ्यांशी ओळख होते. अरे वा, छान. तुम्ही नागपूरहून जॉईन झालात. थँक्यू सो मच. हो. अजून अजून कोणी आहे का नवीन, की काही नावं तर दिसत आहेत मला. आणि दुसरी एक विनंती म्हणजे, जर तुमच्या ह्याच्यावर नाव दिसायच्या ऐवजी आयपॅड, आयफोन किंवा आर एन एक दिसतंय असं असेल, तर कृपया तुमचं नाव लिहा. अगदी फक्त फर्स्ट नेम लिहिलं तरी चालेल, म्हणजे मग आम्हाला आयडेंटिफाय करता येतं की माणूसच आहे आणि बॉट नाही आहे. कारण पूर्वी झूम मीटिंग्समध्ये आम्हाला तसे अनुभव आलेत. अलका जॉईन होतीये तोपर्यंत अजून कुणाला काही सांगायचंय का? अनघाताई, तुम्हाला बोलायचंय का काही? तुमचं ऐकतेय. अजून कोणाला नवे असतील त्यांना सांगा. इथे एक आयफोन दिसतोय मला. आयफोन कोण आहे, तुम्ही ओळख करून देता का? आपल्या प्रत्येक सणामध्ये म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की नॉर्मली इकडे बाकीच्या देशांमध्ये US मध्ये तरी एक पर्टिक्युलर पिरियड सोडला नोव्हेंबर टू डिसेंबरचा, तर एवढे असे सण असे काही विशेष नसतात. म्हणजे एक गुड फ्रायडे वगैरे असतो, पण भारताच्या आपल्या भारतीय कॅलेंडरप्रमाणे खूप सारे सण येत असतात. सुरुवात संक्रांतीपासून जानेवारीपासून होते, मग पाडवा, शिवरात्री, हे ते, आणि प्रत्येक सणांचं
काही रिच्युअल्स असतात, काही खाण्यापिण्याचे असतात. तर त्याच्यामध्ये म्हणजे आपला जो बॉडी माइंड कॉम्प्लेक्स असतो, की शरीराच्या दृष्टीने आता तिळगुळ अलका आपल्याला समजून सांगते, की तिळगुळाचं कसं महत्त्व आहे आणि ते पंचमहाभूतांपासून बनलेलं शरीराशी ते कसं उपयोगी होतंय. तर तसं प्रत्येक सणाचं काहीतरी असतं. आता पाडव्याला श्रीखंड असतं, त्याच्यानंतर होळीला पुरणपोळी असते, त्याच्यानंतर जवळजवळ असं प्रत्येक असतं आणि त्याचं शरीराला ते ते उपयोगी असतं. त्यामुळे समप्रमाणात ते जसं शरीर आहे तसं मन आहे. मग मनासाठी काही आपल्याकडे उपासना असतात. शिवरात्रीची उपासना आहे ते. तर मनाची काळजी घेतलेली असते आणि आयुर्वेदामध्ये सगळ्यात मोठा कन्सेप्ट आहे, की आपण स्मृती विभ्रंश होता कामा नये. कशाची विभ्रंश होता कामा नये, कशाचा विसर नाही पडायला पाहिजे. तर आपलं स्वरूप काय आहे त्याचा विसर नाही घडला पाहिजे, की प्रत्येकाच्या आतमध्ये तो आत्मा आहे, जो सगळ्या सृष्टीमध्ये जो परमात्मा आहे, ते सगळे एक आहात. आणि आपण या शरीराला आणि मनाला खूप खूप सारं मी असं धरून ठेवलं, तो मी जर स्ट्रॉंग झाला तर सगळे त्रास होतात. त्यामुळे सगळ्या सणांचं शारीरिक, मानसिक, आत्मिक लेवलला खूप छान सगळं जोड करून हे सगळी सण आलेली आहेत. तर हम्म. अ, आणि दुसरं म्हणजे जसं आपल्या मनाशी याचं नातं आहे तसंच भोवतालच्या परिसराशी एन्व्हायरमेंटशी पण कसं नातं आहे हे आता ती जे ऋतूंचं सांगत होती त्याच्यावरनं पण येतं ना ते आपण किती इंटरडिपेंडंट आहोत की आता हम्म. सुद्धा दिवस हळूहळू मोठा व्हायला लागलाय ऑलरेडी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जाणवत असेल की काही मिनिटांनी का होईना अर्ध्या तासांनी का होईना दिवस मोठा झालेला आहे आणि संक्रांतीनंतर ते झपाट्याने होतं तर सूर्याशी आपला संबंध ग्रह ताऱ्यांशी आपला संबंध हे सुद्धा सगळं आपले सणवार त्यानुसार सगळे बांधलेले आहेत. हम्म. बरोबर. म्हणजे ते म्हणतात तसं पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये किंवा यष्टी आणि समष्टी, की शरीरामध्ये जे काही आहे ते सगळं पूर्ण अख्ख्या ब्रह्मांडामध्ये पण तेच आहे. म्हणजे जे पंचमहाभूतांनी हे शरीर बनलंय त्याच पंचमहाभूतांनी हे पूर्ण सृष्टी सुद्धा बनलेली आहे. आणि त्याच्यामध्ये ते कसं ते वात पित्त कफ तयार होतात पंचमहाभूतांच्या कॉम्बिनेशननी आणि त्यांनी शरीर तयार होतं. त्याचप्रमाणे आपलं मन मला ऐकू येते का? आली आली. हो आता येतंय. कारण मी आता ऑफिसचा लॅपटॉप आणलेला आहे. माझ्या लॅपटॉपला काय झालंय मला माहित नाहीये. ओके. वेलकम डोंट बॅक. वरी. हा. हो हो, थँक्यू. आ, तुला मी को होस्ट बनवते एक मिनिट. आता तू शेअर हा, मी करून शेअर करते. दिसतंय का? हा आता दिसतंय. एक सेकंड. आणि तू नव्हतीस तेव्हा अंजलीनी आणि मी मिळून अजून थोडं बोललो याच्याविषयी संक्रांतीविषयी आणि तुझे वा वा वा. बोल त्याविषयी. ओके. सो आपण या स्लाइडवरती होतो बेसिकली. आपण त्या वेगवेगळ्या ऋतूंबद्दल आपण बेसिकली बोलत होतो की कुठल्या वेगवेगळ्या ऋतूंचा कुठल्या कुठल्या गोष्टींवरती प्रभाव असतो. सो आता आपण जे बोलणार आहोत ते मुख्य म्हणजे विंटरमध्ये म्हणजे नोव्हेंबर ते मार्चचा जो महिना असतो ज्याच्यामध्ये कफाचा संचय जास्त आणि कफाचा प्रकोपही असतो त्याच काळामध्ये. परंतु थोडासा याच महिन्यामध्ये आपण जे खाद्यपदार्थांचा विचार करणार आहोत त्याच्यामध्ये थोडासा वाताचा भाग येणार आहे आणि तो काय येणार आहे ते आपण बघूया. तर आता आपण कफाची प्रॉपर्टी बघायला गेलो मुख्यतः तर कफाच्या प्रॉपर्टीजमध्ये मुख्य कारण का मेनली काय असतं तर हा एकतर याच्यामध्ये पाणी आणि म्हणजे जलतत्व आणि पृथ्वीतत्व या दोघांचं कॉम्बिनेशन ते दोघांमध्ये असल्यामुळे साधारण त्याची प्रॉपर्टी जी असते ही म्हणजे असलेलं थोडासा वेटनेस त्याच्यामध्ये असलेली थंडावा आणि जडत्व या सगळ्यामुळे आपल्या कफाचा प्रभाव हा आपल्या शरीरावरचं रिप्रोडक्शन असू दे मग लॅक्टेशन असतं आपली सलायवाचं प्रोडक्शन असतं म्युकस असतं युरिनेशन नंतर बायकांमध्ये मेन्ससचं प्रमाण हे सगळं कंट्रोल करण्याचा जो भाग असतो हा कफाच्या मध्ये विभागला गेलाय. परंतु आत्ता जो आपण विचार करणार आहोत तो मुख्य विचार हा आपल्या खाण्याच्या रिलेशनमध्ये आहे. आपण फार त्याच्यावरती ह्या गोष्टींवरती जोर नाही देणार. तर मकर संक्रांत ही आपल्याला येते ती म्हणजे आंग्ल महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे आंग्ल वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे मंथ ऑफ जानेवारीमध्ये.
आता आपण संक्रांती ह्याचा समजा विचार करायला गेलो तर संक्रांतचा अर्थ काय बेसिकली याचा याचा फोड करायला गेलो तर सूर्याचं जे भ्रमण असतं ते सूर्याचं भ्रमण प्रत्येक महिन्यामध्ये ज्या राशींमध्ये होत असतं ज्या पर्टिक्युलर राशींमध्ये तो सूर्य पडतो त्या राशीप्रमाणे त्याचं भ्रमण मानलं जातं. तर टेक्निकली बघायला गेलं तर हे प्रत्येक महिन्यामध्ये एका कुठल्या तरी राशीमध्ये सूर्य असतो. सो प्रत्येक महिन्यामध्ये संक्रांत असते. परंतु आपण पर्टिक्युलर 2 संक्रांतीचा जास्त विचार करतो आणि त्यातल्या त्यात मकर संक्रांतीचा विचार हा जास्त प्रमाणामध्ये किंवा प्रिसाइजली केला जातो. त्याचं कारण असं की मकर राशीमध्ये जेव्हा सूर्याचा प्रवेश होतो साधारण मिड जानेवारीमध्ये 14-15व्या तारखेला जेव्हा तो सूर्याचा प्रवेश होतो मकर राशीमध्ये त्यावेळेला उत्तरायण सुरू होतं. म्हणजे सूर्य जास्तीत जास्त उत्तरेकडे कलत असतो आणि मोठा दिवस व्हायला सुरुवात झालेली असते. त्याचप्रमाणे जूनच्या महिन्यामध्ये तो कर्क राशीत शिरतो आणि कर्क राशीमध्ये ज्याप्रमाणे कर्क राशीचं त्याचं भ्रमण सुरू होतं पुढच्या राशींमध्ये जेव्हा तो जायला लागतो तेव्हा दक्षिणायन म्हणजे हळूहळू आपला जो दिवस असतो तो छोटा व्हायला सुरुवात होते. आता उत्तरायणाला महत्व का तर उत्तरायण सुरू झाल्यानंतर जेव्हा दिवस मोठा होतो तेव्हा स्पेशली आपल्याकडे इकडे या ज्या भारतापेक्षा वेगळे जे देश आहेत त्याच्यामुळे आपल्याला आपला दिवस छोटा छोटा होऊन एक थोडंसं नैराश्य असतं की अरे सूर्यच दिसत नाही सगळीकडे नुसता अंधार आणि खूप थंडी असते बाहेर पडणं होत नाही. मग एक ती आशा असते की आता दिवस मोठा मोठा व्हायला लागलाय जरा आपल्याला सूर्याचे किरण जास्त दिसणार आहेत. तर उत्तरायणाचा एक सेलिब्रेशनच्या दृष्टीने का होईना पण हा जो मकर राशीतला त्याचं जे भ्रमण आहे सूर्याचं ह्याला जास्त महत्त्व दिलं गेलंय. त्याचा जास्त विशेषत्व आहे त्याचं एक त्याचा सण म्हणून साजरा केला जातो आणि त्याचबरोबर काही अजूनही त्याच्या पाठीमागे कारणं आहेत. तर त्याच्यापैकी आपण तिळाचा वापर बघितला की तीळ कशासाठी वापरला जातो आणि ह्याच्यातलं हे मुख्य मुख्य या भागाच्या वेळेसचं म्हणजे या सणाच्या वेळेसचं मुख्य महत्त्व हे या तिळामध्ये येतं. म्हणजे तीळ हा सगळ्यात महत्त्वाचा भाग त्या सणासाठी वापरले जाणारे जे पदार्थ आपण तयार करतो त्याच्यामध्ये वापरलं जातं. तर आता साधारण तीळ हे आपल्याला 2च प्रकारचे माहिती आहेत एक तर पांढरा तीळ आणि काळा तीळ. परंतु ह्या 2 तिळांच्या म्हणजे ह्या दोघांच्या व्यतिरिक्त देखील तिळाचे अजून काही भाग आहेत किंवा अजून काही प्रकार आहेत ते पण आपण बघणार आहोत की तिळाचे अजून वेगवेगळे कुठले प्रकार आहेत. तर पहिला या तिळाला आपण समजून घेऊया हे तीळ म्हणजे काय कुठून न येतो कसा तयार होतो त्याचं एक प्रोसिजर काय आहे किंवा ते बाहेर काढतात कसं हार्वेस्टिंग कसं केलं जातं. तर आपण बघितलं असेल तर चित्रामध्ये एक साधारण भेंडीसारखा त्याचा आकार असतो त्याचा जो पॉड असतो हा साधारण एक भेंडीच्या आकाराचा त्याच्यात तो हिरवागार पॉड असतो. त्याच्या आतमध्ये छोटे 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 असे अगदी बारीक तिळाचं सीड्स असतात आणि त्याची मजा अशी आहे की ते जेव्हा खूप जास्त मॅच्युअर्ड होतात तर तेव्हा म्हणजे अगदी एक्स्ट्रीमला मॅच्युअर्ड झाल्यानंतर ते आपोआप फुटतात आणि ते बस्ट ओपन असल्यामुळे म्हणून कदाचित त्या अलिबाबा आणि 40 चोरांची जी गोष्ट आहे तिथूनच्या ज्या मेडिटेरेनियन स्टाईलमध्ये किंवा ज्या अरेबियन कथांमध्ये आहे तर तिथे ॲक्च्युली तीळ हा त्यांच्या देखील कुझिनमधला एक महत्त्वाचा भाग असतो आणि कदाचित ज्या पद्धतीने ते तीळ ओपन होतं एकदम बस्ट ओपन होतं कदाचित तीच फ्रेज त्या अरेबियन टेल्समध्ये आली असावी की ओपन सेसमी असं म्हणत ते असं फटकन तो तीळ ओपन होतो. तर मी इथे एक छोटासा व्हिडिओ घेतलाय होपफुली तो आपल्याला बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. बघू. You've heard open sesame in fairy tales, right? That phrase comes from a real plant. And येते ऐकू येते. Master, this is a sesame stalk. Each pod has about 50 to 80 seeds inside. The phrase open sesame probably comes from how sesame seed pods pop open when they're ready, like unlocking a treasure chest. But here's the nightmare for farmers. When the pods burst open at harvest time, farmers can lose up to half of all their seeds. This makes it almost impossible to use machines to pick them. Here's what happens. As the pod dries out, the outer shell shrinks, but the inner layer stays the same size. This builds up huge pressure until it's too much to hold. Then, snap, the pod explodes. Farmers have to cut the plants by hand and stand them up straight so they can keep ripening until all the pods have opened. They need tons of workers to make sure they don't lose the seeds. Scientists finally found a type that doesn't explode in 1943. That's when machines could finally harvest it. But most of the world still grows the exploding kind.
सो आपण बघितलं असेल की हे एवढंसं दिसणारं जे तीळ आहे ते खरं ते त्याचं हार्वेस्ट करण्यासाठी ज्या पद्धतीचं लेबर लागतं आणि अजूनही काही काही देशांमध्ये हे हँड पिक्टच केलं जातं म्हणून तिळाला एक विशेष महत्त्व आहे. आता तीळ हा सगळ्यात एन्शंट मानलेला म्हणजे अगदी सगळ्यात प्री हिस्टॉरिक टाईममध्ये देखील वापरलं गेलेला हा एक एक सगळ्यात छोटं सीड आहे. सगळ्यात जुनं सीड आहे असं म्हटलं तरी चालेल. त्याला एक छोटीशी अशी नटी म्हणजे एक असं ज्याला आपण शेंगदाण्याची कशी टेस्ट असते तशी एक बटरी आणि खूप असं त्याला छान टेक्स्चर असतं. त्याचं तुम्ही नुसतंच सीड बटर खाल्लं असेल ना सेसमीच किंवा आपलं तिळाचं नुसतंच असं बटरसारखं तयार केलेलं असेल तर त्याला अशी एक क्रंची आणि नटी टेस्ट असते आणि कदाचित त्याच कारणामुळे बऱ्याचशा वेगवेगळ्या कुझिन्समध्ये म्हणजे आफ्रिकन कुझिन्समध्ये मेडिटेरेनियन कुझिन्समध्ये प्लस वेगवेगळ्या जे काही जसं आपण काही पर्टिक्युलर म्हणजे एक तर मला डिश आठवते ज्याला आपण मेडिटेरेनियन डिशमध्ये आपण जसं आपण हलवा हा आपलं नाव आलंय ना तसंच तिकडनं हलावा म्हणजे ते HALVAH असं नाव असतं. सो त्या पर्टिक्युलर डिशमध्ये देखील सेसमी सीड्स हे त्यांचं मेन इन्ग्रेडियंट असतं. सर या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये तिथून तो एक दिस इज लाईक समथिंग युज्ड इन व्हेरियस डिफरंट कल्चर्समध्ये फक्त आपल्याचकडे नाही तर वेगवेगळ्या एशियन कल्चर्समध्ये मेडिटेरेनियन कल्चर्समध्ये किंवा आफ्रिकन कल्चर्समध्ये देखील त्यांच्या कुझिन्समध्ये हे वापरलं जाणारं सीड आहे. आणि आता जसं म्हणाले तसं की नेटिव्ह टू मिडल ईस्ट आणि ओरिजिनेटेड फ्रॉम इंडिया असं म्हटलं जातं. बऱ्याच ठिकाणी आफ्रिकेचं पण त्याच्यामध्ये रेफरन्स आहे आणि हिंदू ट्रेडिशन्समध्ये ह्याचा जास्त वापर केला जातो. तर तुम्हाला अगदीच सोपं उदाहरण द्यायचं तर आपल्याकडे जेव्हा पिंडदान केलं जातं एखादा माणूस गेल्यानंतर पिंडदान जेव्हा करतो तर त्यावेळेला त्या पिंडावरती तिळाचा वापर केला जातो. तीळ त्याच्यावरती म्हणजे त्या काळे तीळ त्या प्रक्रियेसाठी वापरले जातात. तर ते ते पण का ते आपण बघणार आहोत पुढे की त्याचं काय कदाचित त्याच्या पाठीमागे काय कारण असावं की म्हणून ते आपल्या रिलिजियस गोष्टींमध्ये देखील किंवा आपल्या बऱ्याचशा काही पर्टिक्युलर जे रिच्युअल्स असतात त्याच्यामध्ये देखील म्हणजे भारताच्या काही रिच्युअल्समध्ये ते वापरलं जातं. संस्कृतमध्ये आता आपण समजा आयुर्वेदाचं महत्त्व बघायला गेलो की संस्कृतमध्ये त्याला तिळा असं म्हणतात आणि लॅटिनचं त्याचं हे जे पर्टिक्युलर आता मी नाव लिहिलं आहे सेसमम इंडिकम हे त्याचं लॅटिन हे नाव आहे. आता हे जी ह्याचं तिळाचं जर का प्लांट बघायला गेलं आपण तर तिळाचं जे झाड आहे ते मुख्यतः एका ड्राय सॉईल कंडिशनमध्ये थ्राईव्ह होत असतं एक्स्ट्रीम क्लायमेटमध्ये आणि ह्याच कारणामुळे जेव्हा कुठलंही झाड एका पर्टिक्युलर क्लायमेटमध्ये तयार होतं तर ते बरोबर त्याच्या अगेन्स्ट असणाऱ्या त्या क्लायमेटला किंवा त्या पर्टिक्युलर कंडिशनला हेल्थ कंडिशनला वापरलं जातं. तर ह्या तीळ जे आहे ते अत्यंत ड्राय अशा सॉईलमध्ये तयार होतात. ड्राय मातीमध्ये त्यांचं लागवड केली जाते आणि म्हणूनच ते त्या क्लायमेटचा अँटीडोट म्हणजे जेव्हा आपण एखादा ड्रायनेस आपल्या शरीरामध्ये असतो त्याला अँटीडोट म्हणून बरोबर विरुद्ध पद्धतीसाठी वापरण्याचं जे काम असतं हे तिळाचं आपल्या शरीरामध्ये केलं जातं. त्याचं अँटीडोट म्हणून वापरता येतं. म्हणून तीळ हे जास्तीत जास्त हीटिंग एनर्जी असलेली सीड्स आहेत आणि सगळ्यात बारीक सीड्स आहेत ते ज्याच्यामध्ये अतिशय उष्णता असते त्या तिळामध्ये. म्हणून तीळ हे युजली आपण समर सीझनमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये शक्यतो सांगतात की तीळ हे उन्हाळ्यामध्ये घेऊ नका कारण ते हीटिंग असतात एनर्जीला किंवा आपल्या शरीराला हीटिंग असतात. आता हे तीळ हे जास्तीत जास्त वात प्रकृतीसाठी बेनिफिशियल आहेत असं सांगितलं जातं. तर त्याचं कारण असं आणि स्पेशली या भागामध्ये आपण म्हणतो की हा कफाचा सीझन आहे मग ह्याच्यामध्ये वाताचं कारण काय म्हणजे वात प्रकृतीला पर्टिक्युलरली वापरण्याचं कारण काय असावं तर कफाचा आपण आत्ताचा जो आपण ऋतू बघितला कफाचा तर तो कफाचा ऋतू म्हणजे ज्याच्यामध्ये एक्स्ट्रीम प्रकोप जिथे आपण कंडेन्सेशन म्हणजे पाणी आपलं वाहतं नसतं बर्फ जो पडतो तो असा घट्ट असतो तो धरून ठेवलेला असतो तो साठलेला असतो गोठलेला असतो आणि अशा वेळेला हे जे गोठलेली जी कफाची प्रकृती आहे त्याच वेळेला त्याचबरोबर वाताचा प्रकोप देखील असतो म्हणजे वात हे थंड प्रकृतीसाठी अतिशय ज्याला म्हणतो ना थंड प्रकृती न सोसावणारा दोष आहे. तर अशा वेळेला त्या शरीरामध्ये असलेला जो ड्रायनेस असतो ज्या शरीरामध्ये असलेला वीकनेस असतो हे सगळं
सूद करण्यासाठी किंवा त्याला एखाद्या प्रकारचं पोषण देण्यासाठी म्हणून ह्या तिळाचा वापर ह्या थंड महिन्यांमध्ये किंवा या कफाच्या महिन्यांमध्ये केला जातो. वीकनेस जर का मसल्समध्ये असेल, बोन्समध्ये असेल, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसाठी बायकांच्या तीळ हे खूप उपयुक्त ठरतात. म्हणून युजली जेव्हा जेव्हा एका पर्टिक्युलर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या कामासाठी किंवा म्हणून जेव्हा एका अर्बल रेमेडीजचा वापर केला जातो, तर त्यावेळेला तीळ हे मी बऱ्याच वेळा माझ्या बऱ्याचशा क्लायंट्स आणि पेशंट्सना पण सांगते की जेव्हा तुम्ही तुमची जेव्हा बडीशोप वगैरे खाता जेवल्यानंतर, तर त्या बडीशोपेमध्ये थोडेसे तीळ भाजून टाकायचे. जसं आपण फ्लॅक्स सीड्स पण भाजून टाकतो, म्हणजे त्याच्याबरोबर जवस भाजून टाकतो, तर त्या जवसाच्या बरोबरीने बडीशोप, जवस आणि तीळ असं एकत्र करून टाकायचं, जे बायकांच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसाठी ओव्हरऑल बरंचसं फायदेशीर ठरतं. आता आयुर्वेदाप्रमाणे काही त्याचे की बेनिफिट्स आहेत आणि आपण ट्रेडिशनल चायनीज मेडिसिनमध्ये पण एका स्लाइडमध्ये बघणार आहोत की त्याचं काय महत्त्व. इट गोज हँड इन हँड बेसिकली. तर आपलं शरीराला स्ट्रेंथ देण्याचं किंवा एक ताकद देण्याचं काम तिळामध्ये आहे. त्याचप्रमाणे बऱ्याचशा आपल्या ज्या सप्तधातू आहेत त्या सप्तधातूंना रसायन म्हणजे टॉनिक पुरवण्याचं जे काम असतं, ज्याला नरिशमेंट मिळण्याचं जे काम असतं आपल्या टिश्यूजना, ते देखील तिळामध्ये आहे. आणि तिळाचा एक सगळ्यात चांगला जो आपण म्हणू की एक सगळ्यात चांगला गुणधर्म की ते इतकं तीक्ष्ण आहे, इतकंच डीप पेनिट्रेटिंग आहे की ते स्मॉलेस्टच्या स्मॉलेस्ट म्हणजे अगदी छोट्यातल्या छोट्या चॅनलमध्ये देखील तिळाच्या तेलाचा किंवा तिळाची जी प्रॉपर्टी आहे ती आतपर्यंत जाऊ शकते. हे इट्स वन ऑफ द डीपेस्ट पेनिट्रेटिंग सीड्स. त्याची जी त्याच्यातले केमिकल्स जे आहेत ते त्या कारणासाठी म्हणून वापरले जातात. त्याचबरोबरीने डिमल्संट आणि लॅक्सेटिव्ह म्हणजे ज्यांना कोरड्या खोकल्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी बाहेर कफ पडत नसेल तर अशा वेळेला देखील तिळाचा एका डिमल्संट म्हणून म्हणजे बाहेर काढण्यासाठी म्हणजे साठलेला जो म्युकस आहे तो बाहेर काढण्यासाठी म्हणून तिळाचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे ज्यांना बद्धकोष्ठाचा त्रास आहे किंवा ज्यांना कॉन्स्टिपेशनचा खूप वरचेवर त्रास होत असतो त्यांच्यासाठी तिळाचा लॅक्सेटिव्ह म्हणून वापर केला जातो. त्याचबरोबर ओलिएटिंग म्हणजे जेव्हा तुमच्या काही एक्सटर्नल थेरपीज दिल्या जातात त्यावेळेला देखील इथूनच्या मसाज थेरपीजमध्ये देखील ओलिएशनचा वापर म्हणून तिळाचं तेल वापरलं जातं. ते केसासाठी आणि स्किनसाठी तर अत्यंत उपयुक्त असणारं हे सीड आहे किंवा ही जी थोडंसं छोटंसं बीज आहे. त्याचबरोबर मेमरी एन्हान्समेंट आणि इंटेलिजन्ससाठी देखील तीळ दिला जातो. आणि तिळाचं आपल्याला फक्त माहिती आहे की तीळ हा त्याचं सीड आणि ऑइल ह्या दोनच प्रकारामध्ये आपण युजली वापरताना पाहिलंय. पण तिळाचे जे रूट्स असतात म्हणजे त्याचं जी मुळं असतात तर मुळांचा उपयोग देखील औषधांमध्ये केला जातो. आणि तो जास्तीत जास्त म्हणजे आयुर्वेदिक काही औषधांमध्ये आहेच, परंतु ट्रेडिशनल चायनीज मेडिसिनमध्ये तिळाच्या मुळाचा वापर हा जास्त केला जातो. आणि ते पण जेव्हा तुम्हाला सर्दी खोकला असेल तर सर्दी खोकल्यावरती, ॲझमावरती खूप चांगलं काम करण्याचं म्हणजे खूप चांगली चांगली औषधं ही तिळाच्या मुळापासून केलेली आहेत. त्याचबरोबर ज्या लोकांना म्हणजे स्पेशली दोन अवयव बघायचं झालं तर किडनी आणि लिव्हर या दोन अवयवांसाठी नरिशिंग असणारे किंवा उपयुक्त असणारं हे तिळाचे रूट्स आहेत. बेसिकली तिळाच्या रूट्सचा वापर केला जातो. आणि त्याच्यात पण तिळाचा रूट जे आहे ते ज्यांना टिनायटिस म्हणजे ज्यांना रिंगिंग असतं ना कानामध्ये त्याच्यासाठी जी वापरली गेणारी फॉर्म्युलेशन्स आहेत TCMsमध्ये, त्याच्यात TCM म्हणजे ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन, त्याच्यामध्ये देखील तिळाच्या मुळाचा वापर केला जातो. त्याच्यात बरीचसे एक फॉर्म्युलेशन्स आहेत जे तिळाच्या मुळामध्ये आहेत. तर आता मी म्हणलं तसं की ट्रेडिशनल चायनीज मेडिसिनमध्ये देखील ह्याचा वापर होतो. आणि ह्याचं ओरिजिनल चायनीज नाव हे हायझीमा असं हे त्याचं चायनीज नाव आहे. आणि ते यिन टॉनिक जसं आपण 3 दोष म्हणतो ना की पुरुष आणि प्रकृतीची आपली सुरुवात तिथूनच आपलं पुढे आयुर्वेद सुरू होतं, त्याचप्रमाणे ट्रेडिशनल चायनीज मेडिसिनमध्ये यिन आणि यान अशा या दोन शक्ती दिल्यात किंवा या दोन बेसिक प्रवृत्ती दिल्यात जिकडनं तुमचं पुढे यिन यानपासून पुढे तयार होणारे सगळा जो बेस आहे त्यांच्या ट्रेडिशनल चायनीज मेडिसिनचा ते तिकडनं सुरू होतं. म्हणून सेसमी सीड्स हा रक्त वाढवणाऱ्या रक्तदोषांसाठी, त्याचप्रमाणे किडनीज आणि लिव्हरसाठी, त्याचबरोबर लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठं ज्याच्यातनं आपली विष्ठा बाहेर टाकली जाते त्याच्यासाठी देखील नरिशमेंट म्हणून या तिळाचा वापर केला जातो. आता आपण थोडंसं न्यूट्रिशनली बघूया. न्यूट्रिशनल हायलाइट्स त्याचे काय आहेत की न्यूट्रिशनली त्याचा काय काय गोष्टींसाठी
तीळ हे जास्त फायदेशीर ठरतात आपण जेव्हा जेवणामध्ये घेतो त्यावेळेला. एक तर तो प्रोटीनचा खूप चांगला सोर्स आहे. इट्स अ गुड म्हणजे रिअली एक्सलंट सोर्स ऑफ प्रोटीन. म्हणजे जेव्हा तुम्ही सीड बटरमध्ये जेव्हा सेसमी बटरचा वापर करता, म्हणून ज्या ज्या लोकांना बऱ्याच वेळा पीनटची ॲलर्जी असते त्यांनी हे सेसमी बटर आणि त्याच्याच बरोबरीने कॅश्यू किंवा दुसरं नट बटर आल्मंड बटर हे एकत्र करून खिचडी, आपण जी साबुदाण्याची खिचडी वगैरे करतो ना त्याच्यामध्ये हे दोन्ही एकत्र करून वापरलं तर टेस्ट इज व्हेरी सिमिलर. पण यू स्टील गेट दॅट नटी जो सॅटिस्फॅक्टरी फ्लेवर असतो आपल्या शेंगदाण्याचा, तो तुम्हाला तिळामधनं मिळतो. तर तिळकूट हे शेंगदाण्याचं सबस्टिट्यूट म्हणून तुम्ही वापरू शकता. आणि तिळकूट हे इन कम्पेअर टू शेंगदाण्याचं कूट कमी लागतं कारण त्याची टेस्टही खूप स्ट्रॉंग असते. त्याच्यानंतर खूप चांगल्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट यामध्ये असतात. अँटी इन्फ्लेमेटरी सपोर्ट त्याच्यामध्ये आहे. त्याच्यात लिगनान्स आहेत, फायबर आहे, फॅट आहे, B1, B2 व्हायटमिन्सचं खूप चांगलं प्रमाण आहे. कॉपर, मॅग्नेशियम, आयर्न, झिंक या सगळ्याचा सप्लाय तिकडनं मिळतो. कॅल्शियमचा सगळ्यात चांगला सोर्स हा तिळामधनं मिळतो. एक तर ते लो कार्बोहायड्रेट फूड असल्यामुळे, कोलेस्ट्रॉल फ्री असल्यामुळे कुकिंगमध्ये देखील वापरलं जातं. बरीच लोक तिळाच्या तेलामध्ये त्याचं कुकिंग करतात. बेसिकली त्याचं ॲक्च्युअल शिजवणं करतात. त्याचं जर का ब्रेकडाऊन तुम्ही करायला गेलात, एक पर्टिक्युलर तिळाचं ब्रेकडाऊन तुम्ही केलं तर त्या 100 ग्रॅमच्या तिळामध्ये कॅलरीज साधारण 280, प्रोटीन 8 ग्रॅम, फॅट तुम्हाला 23 ग्रॅम्स ऑफ फॅट आहे आणि त्याच्यापैकी देखील 38% हे मोनोसॅच्युरेटेड आणि 44% पॉली सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड, म्हणजे सगळ्यात हेल्दीएस्ट फॅट जे आहेत ते तिकडनं मिळतात. कार्बोहायड्रेट लो असल्यामुळे 6 ग्रॅमच कार्बोहायड्रेटचं प्रमाण आहे. ॲव्हरेज ऑइल कॉन्टेंट 50% असतं. म्हणजे तुमच्या आपल्या धातूंसाठी, म्हणजे स्पेशली आपल्या हाडांसाठी जे लागणारं ऑइल आहे, जे लुब्रिकेशन आहे ते आपल्या सेसमीमधनं किंवा तिळातनं खूप चांगलं मिळतं. हेही कारण असेल की आपल्या त्या पर्टिक्युलर सणांसाठी, त्या पर्टिक्युलर सीझनल असलेल्या सणांसाठी, सीझनमध्ये येणाऱ्या सणांसाठी, पैकी मकर संक्रांतीमध्ये या तिळाचा सगळ्यात जास्त वापर केला जातो कारण त्यावेळेला थंड असतं आजूबाजूला. आपल्याला आपल्या हाडांना एक प्रकारचं वंगण कमी पडत असतं. तर ते वापरण्यासाठी किंवा मिळण्यासाठी म्हणून या तिळाचा वापर केला जातो. आता मी 5 वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला सांगितल्या. त्याच्यापैकी वाईल्ड सेसमी, म्हणजे जी थोडीशी अशी गोलसर आकाराची असते इन कम्पेअर टू बाकीच्या सेसमीजपेक्षा, बाकीच्या तिळाच्या साईजपेक्षा. लाल रंगाचे तीळ, पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे तीळ आणि अगदी छोटे, म्हणजे अगदी छोट्या प्रमाणामध्ये ह्या ज्या अनपॉलिश तीळ असतात त्याच्या प्रमाणामध्ये त्याच्याही पेक्षा छोटे असलेले तीळ असतात. तर ह्या वेगवेगळे 5 प्रकारचे तीळ आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपल्याला ते कुझिनमध्ये वापरले जातात. वेगवेगळ्या कुझिन्समध्ये वेगवेगळे तीळ वापरले जातात. आवाज येत नाहीये. तुम्हाला आवाज येत नाहीये? भावनाताई, आम्हाला येतोय. तुम्ही तुमचं हे बघा आवाज. अरे मला कसं आवाज ओके. येतोय. आणि ह्याच्यात युजली असं विचारलं जातं की काळ्या तिळामध्ये आणि पांढऱ्या तिळामध्ये काही फरक आहे का? म्हणजे ओव्हरऑल तिळाच्या या वेगवेगळ्या जातींमध्ये न्यूट्रिशन वाईज काही फरक आहे का? तर साधारण त्या सगळ्याचं न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आर सिमिलर. फक्त जे डार्कर, म्हणजे जे काळे तीळ असतात, त्या काळे तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण थोडंसं जास्त इन कम्पेअर टू पांढऱ्या तिळापेक्षा मानलं जातं. पण अगदी म्हणजे खूप असं खूप जास्त सोर्स आहे असंही नाही. पण दॅट इज दी ओनली डिफरन्स. पण सगळ्यांच्या ओव्हरऑल मेडिसिनल प्रॉपर्टीज बघायला गेल्या आणि न्यूट्रिशनल प्रॉपर्टीज पण बघायला गेल्या तर दे आर व्हेरी सिमिलर. म्हणजे साधारण सिमिलॅरिटी त्यांच्यामध्ये असते. आता ही एक क्विक घरची रेमेडी आहे जे आपण जॉईंट पेनसाठी वापरू शकतो. तर त्याच्यामध्ये आपली जे काळे उडीद असतात त्याची पावडर, म्हणजे आपली त्याचं बारीक त्याची पावडर करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं आणि ते बाहेरच्या जॉईंट्सना, जे जॉईंट्स दुखत असतात त्या जॉईंट्सना बाहेरून तुम्ही जर का लावलेत, स्पेशली या थंड दिवसांमध्ये, तर त्याच्या आपल्या जॉईंट्सवरचं स्वेलिंग आणि दुखणं हे थोडंसं कमी होतं. सो तेल, ॲज अ सेड, की तिळाचं तेल हे अत्यंत डीप पेनिट्रेटिंग आणि वॉर्मिंग असल्यामुळे ते खूप आतपर्यंत शिरण्याची जी क्षमता आहे तेलाची, ती आतपर्यंत जाऊन ते काम करत असतं. आता कुझिनमध्ये बघायला गेलं तर तिळाची चटणी हे आपण या दिवसांमध्ये असलेलं सगळ्यात आवडतं खाणं आहे की लोकांना तिळाची चटणी आवडते. मग त्यात खोबरं येतं, खोबऱ्याबरोबर ज्याच्यामध्ये नैसर्गिक तेल आहे, खोबरं, तीळ, शेंगदाणे, थोडंसं तिखट आणि त्याचबरोबर आपलं थोडंसं मीठ असं करून ही चटणी केली जाते. अजून एक प्रकार जो मी घरी युजली वापरते या दिवसामध्ये, म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये,
ते म्हणजे आपल्या लसणीचं तेल, पण ते तिळात केलेलं. आणि त्यासाठी जो बेस मी वापरते, माझ्याकडे मी ती बाटली दाखवायला घेतली आहे, मला दोन किती तुम्हाला दिसतंय, पण हे रोस्टेड सेसमी ऑइल म्हणून मिळतं. त्या रोस्टेड सेसमी ऑइलच्या बरोबरीने मी अवकाडो किंवा ऑलिव्ह ऑइल असं समप्रमाणामध्ये एकत्र करून त्याच्यामध्ये एकदम बारीक चिरलेले जो लसूण असतो तो अगदी हळू संथ तेलामध्ये त्याला गरम होऊ द्यायचं. आणि त्यानंतर तुम्हाला जितकं तिखट हवे असेल त्याच्यात तेवढं तिखट टाकायचं. तेल बिल दुसरं मीठ टाकायची काही गरज नसते. आणि ते तुम्ही खिचडीबरोबर तुमच्या बाकीच्या इतर कुठल्याही पदार्थांबरोबर ॲज अ सपोर्ट म्हणून तीळ आणि त्याबरोबर असलेलं लसूण हे आपल्या ब्लड सर्क्युलेशनसाठी, ओव्हरऑल कोलेस्ट्रॉल मॅनेजमेंटसाठी त्याचा उपयोग होतो. तर ह्या पर्टिक्युलर सीझनमध्ये या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. आता गुळाबद्दल बोलायला गेलं तर गुळ हा जो नुसताच फ्लेवरसाठी नाही, पण न्यूट्रिशनली पण त्याच्या तेवढ्याच पॅक्ड व्हॅल्यू आहेत. तर गुळ हा थोडासा पुढे, म्हणजे इन कम्पेअर्ड टू तिळापेक्षा गुळ हा नंतर आलेली गोष्ट आहे. आणि तो तयार करण्यासाठी आपण आपलं जे शुगर केन, म्हणजे आपला जो उसाचा रस असतो त्यापासून ते शिजवून त्याची एक प्रोसिजर असते, त्याची काकवी वगैरे तयार करून त्यानंतर तो गूळ तयार केला जातो. तर गुळामध्ये देखील सेंद्रिय गूळ, रासायनिक गूळ असे दोन्ही वेगवेगळे प्रकार मिळतात. तर आजकाल जो सेंद्रिय गूळ असतो ते सेंद्रिय गूळ हा खूप सहज उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं प्रमाण कमी आहे, जो सहज शक्य आहे, उपलब्ध आहे. आणि त्याला आता तर ते पावडर फॉर्ममध्ये देखील मिळायला लागलंय. सो इट इज बिकमिंग, म्हणजे खूप अवेलेबिलिटी चांगली आहे त्याची. आणि तो वापरामध्ये पण बरीचशी लोक आता साखरेचं जे काही त्याचे जे अवगुण आहेत ते आता गुळामध्ये कम्पेअर करून लोकांना त्याचाही उपयोग व्हायला लागलाय, की आपण गुळ त्याच्याऐवजी वापरला तर काय होईल. ऑफकोर्स ज्या लोकांना मधुमेह आहे किंवा डायबिटीस सारखा प्रकार आहे तर त्यावेळेला त्यांनी जपूनच विचारूनच मग ह्या गोष्टी आणि किती वापरायच्या. कारण कुठलीही गोष्ट एक्स्ट्रीम ही, जरी त्याच्यामध्ये किती चांगले गुणधर्म असले तरी पण कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रीमिटी इज नॉट ऑलवेज गुड. सो विचारूनच त्याचा वापर करायचा आणि किती करायचा हाही एक प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ठरलेली एक गोष्ट आहे. आता आपण गुळाचा समजा न्यूट्रिशनल व्हॅल्यूज ब्रेकडाऊन करायचा प्रयत्न केला तर एक तर तो गुळ हा खूप चांगला आयनचा सोर्स आहे. आणि म्हणून म्हटलं तसं की तीळ आणि गुळ हे एकत्र करण्याची हे जे कॉम्बिनेशन आहे, आपल्या पूर्वजांनी बेसिकली ज्या लोकांनी ही खाद्य संस्कृती आणली आहे त्या खाद्य संस्कृतीमध्ये ज्यांनी जी तयार केलंय ते पण इतक्या सुंदर पद्धतीने ते कॉम्बिनेशन्स केले आहेत की प्रत्येक जेवणामधले पदार्थ हे कसे एकमेकांबरोबर जॉईन करायचे, की म्हणजे फूड कॉम्बिनेशन्स किंवा पदार्थांचं एकमेकांच्या बरोबर येणारं मिश्रण हे देखील त्याच्या पाठीमागे खूप मोठं सायन्स आहे. की एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीबरोबर का त्याची एनर्जी मॅच करत नाही किंवा ते का खाऊ नये दोन वेगवेगळे पदार्थ, ह्याच्या पाठीमागे देखील सायन्स आहे. म्हणजे अगदी साधं एक्झाम्पल द्यायचं तर आपण जेव्हा पूर्वीच्या काळी जेव्हा उन्हातनं माणूस यायचा तर त्यावेळेला त्याला गुळाचा खडा आणि पाणी दिलं जायचं. का तर गुळ ही पटकन एनर्जी देणारी गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर त्याचं जे पटकन ब्लड प्रेशर ड्रॉप होत असतं बऱ्याच वेळेला उन्हातनं आल्यानंतर, किंवा साखर ड्रॉप होत असते त्यावेळेला गुळाचा खडा आणि पाणी देऊन ते हायड्रेशन त्याला पुरवायचं. ही खूप जुन्या जुन्या पद्धती आहेत. आता आपण बाहेरून ते इलेक्ट्रोलाइट प्या, नारळाचं पाणी आता अवेलेबल असतं म्हणून ते पितो, पण इलेक्ट्रोलाइट खूप शुगरी ड्रिंक हे मुलांना देतो. पण त्याच्याऐवजी गुळाचं पाणी हा सगळ्यात सोपा भाग आहे, पण तो आपण कन्सिडर करत नाही. ऑफकोर्स, कारण आता ज्या ज्या प्रकारे नवीन नवीन गोष्टी मार्केटमध्ये येतात वी आर मोर अट्रॅक्टेड टुवर्ड्स इट. असो, तो वेगळा भाग आहे. पण दिस इज वॉट आपली जी संस्कृती आहे ती ही या पद्धतीने पुढे गेलेली आहे. त्याचबरोबर मॅग्नेशियमचा सोर्स असल्यामुळे आपले मसल क्रॅम्प्स किंवा डिहायड्रेशनमुळे येणारं जे आपल्या शरीरामध्ये जे एक प्रकारचं जो क्रॅम्पिंग होत असतं, असं एक गोळा म्हणतो ना आपण, वायगोळा येण्याचं जे काम असतं तो देखील प्रकार गुळामध्ये थांबवण्याची कपॅसिटी असते. कारण 100 मिलीग्रॅम इज अ गुड सोर्स ऑफ मॅग्नेशियम. पोटॅशियमचा खूप चांगला सोर्स आहे तो. मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम आर द व्हेरी टॉप मिनरल्स जे आपल्या शरीराला आवश्यक असतात. हे तीनही चांगल्या प्रकारे त्या गुळामधनं मिळत असतात. इट्स द हायेस्ट सोर्स ऑफ पोटॅशियम. 1050 म्हणजे इट्स अ प्रिटी गुड सोर्स ऑफ पोटॅशियम. प्रोटीन चांगलं आहे त्याबरोबर आणि ग्रेट सोर्स ऑफ अँटीऑक्सिडंट्स. म्हणून गूळ हा त्याच बरोबरीने आपल्या तिळाच्या बरोबरीने कॉम्बिनेशनमध्ये इट्स लाईक अ सुपर फूड. आता अजून आपण जर का त्याच्या प्रॉपर्टीज बघायला गेलो तर ज्याप्रमाणे तीळ हे वातप्रकृतीसाठी आहे तसंच गूळ हे देखील वातप्रकृती बॅलन्स करण्यासाठी, मॉडरेशनमध्ये पित्त प्रकृतीसाठी, कारण ते हीटेड असतं म्हणजे ते उष्णता तयार करतं.
तर ज्यांची प्रकृती आधीच उष्णतेची असते त्यांच्यासाठी एक्सेसिव्ह गुळ हा नेहमीच वाईट. त्याच्यामुळे कुठलीही म्हणजे कुठलाही पदार्थ कुठल्याही प्रकृतीसाठी एक्सेसमध्ये घेणं हे कधीच योग्य नाही. त्याच्यामुळे एका प्रमाणामध्येच, म्हणून आपल्याकडे युजली मेजरमेंट्स किंवा एक प्रमाण दिलं गेलंय. आपल्या ताटामध्ये देखील एक प्रमाण सांगितलं गेलंय की तेवढेच प्रकारची मूद, तेवढ्याच आकाराचं कोशिंबीर, तेवढ्याच आकाराची भाजी. कारण त्याच्या प्रत्येकाचं हे माप आहे. म्हणजे मुदाळं पण तुम्ही बघायला गेलात तर साधारण अर्ध्या कपाचं मुदाळं असतं ते. त्याचा जो गोडाचं जे आपल्या शिऱ्याचं मुदाळं असतं ते 1/4 कपाचंच असतं. त्याच्यामुळे एक पर्टिक्युलर पद्धतीने ते ताट वाढलं गेलंय. आत्ता आपण ते नवीन पद्धतीने हाफ कप, एक हे 1/4 कप, नंतर 1/8 कप असं मोजतो. पण ही परंपरागत आलेली गोष्ट आहे की ते तेवढंच मुदाळं वाढणं, तेवढ्याच प्रकारचं कार्बोहायड्रेट वाढणं, तेवढ्याच प्रकारचं प्रोटीन वाढणं, हे हे सगळं त्याच्या पाठीमागे हे सायन्स खूप आधीपासून आपल्याला आलेलं आहे. आता ॲग्रिवेशन पण कफाचं समजा एक्सेसमध्ये गेलं, खूप जास्त गुळपोळ्या तुम्ही खायला सुरुवात केली, खूप जास्त लाडू खायला सुरुवात केली, तर ऑफकोर्स तुम्हाला त्याचा दुष्परिणाम हा दिसणारच. त्यामुळे एका पर्टिक्युलर अमाऊंटमध्ये, एका पर्टिक्युलर काय म्हणतात ना, एका भागामध्येच तेवढं खायचंय, की ते तुम्हाला सांगितलं गेलं तेवढंच खायचंय, एक्सेसमध्ये नाही. तसंच गुळाचे काही अजून गुणधर्म आहे. त्याच्यामध्ये जसं तीळ हे बाउल मुवमेंट्स ना, म्हणजे आपल्या बद्धकोष्ठासाठी उपयुक्त ठरतं, तसंच गूळ देखील आपल्या बाउल मुवमेंट्स इझी करण्यासाठी उपयुक्त पडतं. टॉनिफाईड असतं, अँटी एजिंग असतं, कार्डियॅक म्हणजे आपल्या हृदयासाठी आवश्यक असणारं टॉनिक आहे, आणि युरिनचा व्हॉल्यूम इन्क्रीज करण्यासाठी देखील गुळाचा वापर केला जातो. आता हे तीळ आणि गूळ जेव्हा एकत्र, एक म्हणजे त्याच्या बरोबरीने एक छोटीशी क्विक रेमेडी सांगितली आहे मी, की गुळाबरोबर जेव्हा आपण आपले जे जिरे आहेत ते एकत्र पाऊंड केल्यानंतर, जेव्हा तुम्ही आपलं मॉर्टर अँड पेस्टल म्हणजे आपल्याकडे घरामध्ये जे एक छोटीशी खलबत्ता असतो, त्याच्यामध्ये थोडंसं कुटून एका इंडायजेशनसाठी, म्हणजे ज्यांना ज्यांना अन्न पचण्याचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी, किंवा ज्यांना खूप जास्त ढेकर येतात, गॅस होतो, त्यांनी 1 टीस्पून, आणि हे फक्त एवढंच काळजी घ्यायची की ते एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं, कारण एक्सपोज झालं ते समजा बाहेर हवेला, तर तो गूळ थोडासा वितळू शकतो, म्हणजे त्याला असं चिकटपणा येतो, आणि म्हणून थोडंसं एअरटाईट कंटेनरमध्ये हे भरून ठेवायचं. तर 1 टीस्पून म्हणजे एक छोटासा चमचा 2 वेळेला गरम पाण्यामध्ये जेवणानंतर घेतलं तर बऱ्याचशा लोकांना नंतरचा जो सारख्या ढेकरांचा किंवा इंडायजेशनचा किंवा ब्लोटिंगचा त्रास असतो, किंवा असं अनइझी असतं जेवणानंतर, त्यांच्यासाठी हा उपयोगी पडणारी रेमेडी आहे. आता तीळ आणि गूळ जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला का त्याचं महत्व आहे, का तर काय काय सेलिब्रेशन आपण करतो, तर पहिलं मी म्हटलं तसं की हे सीझनल ट्रान्झिशन आहे. जेव्हा आपण मकर राशीमध्ये तो सूर्य प्रवेश करतोय, तेव्हा कुठेतरी आपल्याला, जरी ते इथूनचे डीप महिने असले, आपल्या इकडच्या आंग्ल पद्धतीचे जरी डीप महिने असले, तरी भारतामध्ये हळूहळू त्या वसंत ऋतूची चाहूल लागायला सुरुवात होते. त्याच्यामुळे आपलं सीझनचं ट्रान्झिशन असतं, त्यामुळे पतंग उडवणे, रंगांचा एक फेस्टिवलची सुरुवात होते, लगेच होळी येणार असते. सो अशा वेळेला त्याचं एक ट्रान्झिशन म्हणून त्याचा उपयोग केला जातो. जसं आपण मेडिसिनली उपयोग केला जातो, तसंच शरीरामध्ये उष्णता तयार करणं, त्याच वेळेला बऱ्याच लोकांना जेव्हा कफ वितळायला सुरुवात होते स्प्रिंग सीझनमध्ये, कारण आपल्याकडे भारतात स्प्रिंग हा लवकर येतो इन कम्पेअर टू आपल्यापेक्षा, इकडच्या पेक्षा, तर वितळाच्या वेळेला देखील बऱ्याच लोकांना सर्दी, खोकला, इन्फेक्शन्स होत असतात, ट्रान्झिशनमध्ये इन्फेक्शन्स होत असतात. तर अशा वेळेला त्या इन्फेक्शनच्या अगेन्स्ट इम्युनिटी तयार करण्यासाठी, शरीरात थोडी ती उष्णता तयार करण्यासाठी देखील तिळाचा, म्हणून त्याच काळामध्ये तिळाचा आणि गुळाचा वापर सांगितला गेलाय. तसंच सीड्स हे आपल्या पुराणामध्ये जे सांगितलं गेलं की जेव्हा आपल्याकडे समुद्रमंथन होत होतं, त्या समुद्रमंथनाच्या वेळेला विष्णूच्या घामामधनं तयार झालेले हे छोटेसे बीज आहेत, ज्याला सीड्स ऑफ इमॉर्टॅलिटी, म्हणजे ज्याला अमरत्व प्राप्त आहे, की ज्याला त्याला एक अमृताचं त्याला एक नाव दिलं गेलंय, म्हणून त्याला सीड्स ऑफ इमॉर्टॅलिटी म्हणतात. म्हणून पण कदाचित जेव्हा आपल्याकडे हे जे नंतरचे विधी केले जातात, आपल्या एखादा माणूस गेल्यानंतरचे जे विधी केले जातात, पिंडदान केलं जातं, त्याच्यामध्ये देखील सीड्सचा वापर, म्हणजे त्याच्यामध्ये देखील तिळाचा वापर केला जातो. असे बरेचसे, आता ह्या गोष्टींकडे आपण जाणार नाही आहोत, मे बी एक अनदर सेशन वी कॅन डू फॉर दॅट, पण एक त्याच कारणास्तवर कदाचित ह्या सगळ्याचा उपयोग, की बाबा एका एवढूशा तिळामध्ये किती गुणधर्म आहेत, की त्या म्हणजे अगदी साधं साधं उदाहरण द्यायचं तर
आपण युजली आपल्याकडे एक म्हणी आहेत, त्या म्हणींमध्ये पण आपण म्हणतो की आपला तिळपापड होतो. तर तिळपापड होतो म्हणजे काय, एखाद्याला खूप जास्त राग येतो, जेव्हा राग आउट ऑफ कंट्रोल असतो, तर ते कदाचित का ती 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 म्हण आली असावी. कारण आपण तीळ जर का त्या युट्यूबमध्ये तो आत्ता आपण जो व्हिडिओ बघितला त्यात बघितलं की तीळ एक्स्ट्रीम म्हणजे ब्राऊन होतात आणि जेव्हा ते खूप मॅच्युअर्ड होतात ते ते फटाफटा फटाफटा तुटायला लागतात एकदम कडक झाल्यानंतर. म्हणजे ते बघत नाहीत, ते फटकन जिथे आहेत तिथे तुटायला लागतात, फुटायला लागतात. तर मे बी या कारणास्तव पण असेल ते तिळपापड होणे ही म्हण आली असावी. तीळ तीळ तुटतो हा जो एक नवीन म्हण आपण जी नवीन म्हणजे आपण अजून एक म्हण म्हणतो की तीळ तीळ म्हणजे बारीकल्या बारकातल्या बारीक, अरे मला खूप जास्त त्रास होतोय त्या गोष्टीचा. सो ह्या म्हणी कदाचित या सगळ्या प्रॉपर्टीजवरनं आल्या असाव्यात. आता अजून एक महत्व या संक्रांतीचं काय आहे, तर आपण नवीन सुरुवात करतोय एखाद्या गोष्टीचं. नवीन त्याचं एक सृष्टीचा नवीन बदल होतोय किंवा सृष्टी नव्याने सुरू होते. तर अशा वेळेला काही पास्ट ज्या गोष्टी आपण धरून ठेवल्या आहेत त्या गोष्टी सोडून देणं आणि नवीन गोष्टींचा सुरुवात करणं, ह्या सगळ्या कारणांसाठी म्हणून कदाचित या मकर संक्रांतीचा एक सण आपण सगळेजण साजरा करतो. आणि ह्याच गोष्टीचं आत्ता आपण अंजलीने आपल्याला खूप चांगलं मेडिटेशन ह्याच्यावरती आत्ता घेतलं की या आत्ता जे सध्या आपल्या ओव्हरऑल मध्ये जे आपण सगळे फेस करतोय तर या सगळ्यामधनं बाहेर काढण्यासाठी एक कुठेतरी चांगलं मेडिटेटिव्ह स्टार्ट किंवा कुठेतरी परत आपल्याला ग्राउंडिंग करण्यासाठी म्हणून या मकर संक्रांतीचा, येणाऱ्या मकर संक्रांतीचा आपण सगळेजण उपयोग करू शकतो. आणि सगळं सोडून परत नव्याने नव्या गोष्टींकडे बघावं, ही प्रार्थना देखील आपली युनिव्हर्सल प्रार्थनेमध्ये खूप मोठी ताकद आहे. तर जेवढं सगळे मिळून एकत्र मेडिटेशन करणं, सगळे मिळून एकत्र प्रार्थना करणं, याची सुरुवात देखील आपण तिकडनं आपल्याला करायची आहे, करू शकतो. आणि हा प्रकल्प ऍक्च्युली अंजलीने ऑलरेडी सुरू केला आहे दासबोधाच्या ग्रुपवरनं. त्यांचं ते चॅन्टिंग सुरू असतं सकाळी 9 वाजल्यापासून तो प्रकल्प सुरू आहे. तर म्हणून सगळेजण म्हणतात तिळगुळ घ्या आणि गोड बोला, सगळी बाहेरचा सगळा कडवटपणा टाकून शेवटी एका चांगल्या गोष्टीची सुरुवात, चांगल्या नवीन ऋतूची सुरुवात, या सगळ्यासाठी म्हणून तिळगुळ घ्या आणि गोड बोला, हे त्याच्या मागचं कदाचित एक म्हणून केलं केलं गेलेलं असावं. वा, खूप छान. अलका, ते तुझा आत्ताचा शेवटचा फोटो बघून तर असं वाटलं आता नेक्स्ट रेसिपी येते की काय एखादी. खूप छान, खूप छान. एक प्रश्न आहे की तीळ हे भाजून खावेत का कच्चे खाल्ले तरी चांगले? तो कच्चे, दिस इज अ व्हेरी गुड क्वेश्चन ऍक्च्युली. सो कच्चे खाल्ल्यानंतर त्याचं महत्व कमी होतं असं नाहीये, पण भाजल्यानंतर त्याच्यातलं जे इसेन्शियल ऑइल रिलीज केलं जातं ना, जे बाहेर टाकलं जातं, ते भाजल्याने ते एकतर हलके पण होतात पचायला आणि इसेन्शियल ऑइल बाहेर पडल्यामुळे त्याचा उपयोग जास्त पेनिट्रेशनसाठी होतो. ओके. आणि पुढचा प्रश्न आहे की किती तीळ खावेत रोज एक साधारण? एक चमच्याचं त्यांनी दिलेलं आहे. एक छोटा टीस्पून आहे ना, तेवढा साधारण 100 मिलीग्राम आहे साधारण, तेवढं होतं. ओके. मधुरा रानडे तुम्ही प्रश्न विचारताय, व्हॉट इज द डिफरन्स? तुम्हाला विचारायचं काय ते कळलं नाहीये तर तुम्ही. ऍक्च्युली ते मी टाईप करता करता अर्धवट झालं. मी म्हटलं आता बोलतेच मी. तर कोल्हापुरी गूळ, कर्नाटकी गूळ आणि पंजाबी गूळ याच्याविषयी तुम्ही कुठला चांगला कुठला वाईट, रंगाने ते डिफरंट असतात हे माहिती आहे, पण आणि आय एम ए केमिस्ट्री टीचर, सो फिजिकल प्रॉपर्टीज आय नो, बट लाईक मोर इन्साइट इन टू इट. थँक्यू. सो न्यूट्रिशनली बघायला गेलं ना, तर एक तर ते ज्या ठिकाणी तो गूळ तयार झालाय, कारण तिथे उसापासून तयार होणारा प्रॉडक्ट आहे ते. सो कोल्हापुरी गूळ हा साधारण जास्त काळपट असतो. प्रॉपर्टी वाईज तुम्ही बघायला गेलात तर त्याच्यामध्ये विशेष फरक नाही. परंतु ज्या भागामध्ये जो गूळ पिकतो आहे आणि तो त्या भागातल्या लोकांनी समजा खाल्ला, ज्या ठिकाणी आपला जन्म झालाय, जिकडे आपण वाढलोय, तर त्या लोकांसाठी ते जास्त फायदेशीर ठरतं. कारण वी आर बॉर्न फ्रॉम दोज, म्हणजे ते तुमच्या आईच्या प्रेग्नन्सीमध्ये वगैरे तेच पाणी, तोच प्रकार खाल्ला गेलाय. सो असं कुठला जास्त कुठला कमी असं नाहीये. त्याच्यामध्ये कुठली रसायनं वापरली गेली आहेत किंवा कुठल्या कुठल्या गोष्टींचा वापर केला गेलाय, हे त्याच्या मागचं कारण असतं. आणि दुसरं म्हणजे तू जसं म्हणालीस तसं पिढ्यानपिढ्या त्या जागेत राहून तिथला गूळ म्हणा किंवा हे खाल्ल्यामुळे तुमच्या रेसिपीज मध्ये तो वापरला जातो. वापरला गेलाय, राईट. आणि त्यामुळे तुम्ही जशी तुमची आई करायची किंवा आजी करायची तशी रेसिपी जर गुळ घालून करायची असेल तर तुमच्या तिथला गुळ कदाचित जास्त अप्रोप्रिएट असेल. माधव माधव देशपांडे काकांना काहीतरी हा, बोलायचंय.
हां, बोला. आणि मला एक जनरल प्रश्न आहे की मी माझ्या आईकडनं बरंच की आता गूळ हा उष्ण असतो आणि साखर थंड असते, अमुक एक उष्ण असतं, अमुक थंड असतं. ते उष्ण आणि थंड पदार्थ याचा मॉडर्न याच्यामध्ये काय त्याचा अर्थ लावतात? हा, सो उष्ण पदार्थाचा अर्थ असा होतो की जसं आता म्हणाले ना की आपल्या शरीरामध्ये जे प्रकृती असते, तर उष्ण पदार्थाचा अर्थ की ती त्या प्रकृतीला जास्त ॲग्रिवेट करण्याचं काम तो पदार्थ करतो. आता साखर हा खरं आपल्या ओरिजिनल नाहीच आहे, म्हणजे साखर हे सगळं मॉडिफिकेशन आहे त्या सगळ्या गोष्टींचं, म्हणजे जे म्हणतो ना आपण की ते लॅबमध्ये बनवलेली गोष्ट आहे, ते ओरिजिनल गोष्टच नाही आहे. त्याच्यामुळे साखर आपल्या कुठल्याही आधुनिक सॉरी पारंपरिक पद्धतीच्या ज्या रेसिपीज आहेत त्याच्यामध्ये साखरेचा वापरच नाहीये. सगळा म्हणजे चहा देखील आपला हा गुळापासूनच बनवलेला आहे. तो एक तर चहा आपला आला तो पण आपल्या ब्रिटिशांच्या मेहरबानीमुळे आलेली गोष्ट आहे. त्याच्यामुळे चहा हे आपल्याकडे नाहीच, पण ते गुळपाणी जे केलं जायचं, तर गुळ हा कायमच आपल्याकडे उष्ण म्हणूनच वापरला जातो. पण साखर ही थंड आहे वगैरे असं नाहीये. साखरेची अ, जे अवगुण आहेत ना ते तुम्ही कम्पेअर करायला गेलेत तर गूळ एक वेळ तुम्ही जास्त खाल्लात तरी चालेल. त्याच्यातनं म्हणजे त्याला सबसिडाईज करणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण साखर हे कधीच म्हणजे नाहीच. गूळ तुम्हाला वापरायचं असेल तर साखर ही कधी वापरूच नाही असं मी म्हणेन. तुम्हाला अगदीच वापरता आलं शक्य झालं तर टाळावीच, कारण तो आपला पदार्थच नाहीये. साखर हा आपला अजिबातच पदार्थ नाही, तो गूळच आहे. हम्म. अश्विनी यांनी लिहिलंय की वंडरफुल इन्फॉर्मेशन, व्हेरी एज्युकेटिव्ह. माय नेम इज अश्विनी बिसे फ्रॉम पिट्सबर्ग अँड आय एम लॅक्टेशन कन्सल्टंट. Very useful information for my practice, since such information can help bridge a gap between Western and traditional Indian practices. I get a lot of questions, not just from patients, but also from my colleagues and pediatricians, hence my interest. Also useful for my personal understanding. Thank you. थँक्यू. अलका आणि खूप छान तिळाबद्दल सांगितलं. समहाऊ माझा सगळ्यात फेवरेट पदार्थ आहे तीळ. बहुतेक माझ्या प्रकृती विकृतीमुळे कदाचित असू शकतं. पण मला हे तू हलावा मगाशी म्हटलीस, तर हे हा, असे हलवा तुझ्याकडे आहे का ते? हो, मी असेल ते तर माझा दाखव. फेवरेट स्नॅक आहे हा हा. माझा. पण मग आता कळलं की तो कधी खायचा फक्त ते. वर्षभर नाही खायचा. कारण हलवा ही त्याच्यामध्ये गोड काय आहे? ठीक आहे त्याच्यामध्ये तिळाचीच असते ती. हे म्हणजे हा एक मेडिटेरियन स्वीट डेझर्ट आहे हा. तर ह्याच्यामध्ये तीळ आणि स्वीट काहीतरी बहुतेक शुगर असेल, पण ह्याच्यामध्ये थोडा कोको पण टाकलाय, चॉकलेट अशी थोडीशी यायला. पण आपण जर मेडिटेरियन पॅलेस्टियन रेस्टॉरंटमध्ये गेलो तर त्यांच्याकडे फ्रेशली बनवलेला हलावा असतो आणि तो अतिशय सुंदर असतो. त्याला ते नटी फ्लेवर वगैरे छान असतो. तो हो ऍक्च्युअली हो, आपला जो व्हेरी हलवा गुड. प्रकार आहे ना, हलवा जो नॉर्थ मध्ये म्हणतो तो तिकडनंच आलेलं नाव आहे ते. हलावा हो. आणि हलवा असं ते सिमिलर आहे बऱ्यापैकी. हो, आपल्याला उगीच वाटतं मराठीत हलवा म्हणजे ते असं. हलवा. बरं, एक अंजली, प्रश्न हा आहे हे की घेतलंच कुठे तू? हे माझ्या लोकल ग्रोसरी स्टोअर मध्ये मिळालं. शॉपराईट आमच्या इथे आहे ना, तिथे हा, मिळतं. होय पण का? म्हणजे तुम्हाला ऑथेंटिक फ्रेशली असं बनवलेलं हवं असेल तर कुठल्याही मेडिटेरियन रेस्टॉरंटमध्ये जिकडे बकलावा वगैरे बनतात ना, हा हा. ते हां. तिकडे नॉर्मली असतं. आणि ना आपल्याकडे पॉलिश तीळ खायची सवय असते, तर आणि मुख्य लाडवामध्ये वगैरे आपण ते पॉलिश तीळ वापरतो, पण त्याच्याऐवजी अनपॉलिश तीळ वापरायचे आणि त्याचे जे लाडू असतात त्याची चव खूप वेगळी असते पॉलिश तिळापेक्षा. हम्म. आणि तू तो प्रश्न ऑलरेडी आता सांगितलास. अजून एक प्रश्न इज ब्राऊन शुगर गुड. म्हणजे ब्राऊन शुगर मध्ये काय असतं? ब्राऊन शुगर गुळ म्हणजे काय, ते ओरिजिनल गुळ नाही आहे तो प्रकार. तो शुगरच्याच प्रकारे म्हणजे शुगरला काय म्हणतात ना, केमिकल एक्स्ट्रा टाकून केलेला प्रकार आहे तो. इट इज नॉट ऑथेंटिक गुळ. गुळ ओके. इज गुळ, म्हणजे ज्याला ती ढेप फोडावी लागते ना, तोच हां. गुळ. जे आपल्याकडे आता जे केलेलं आहे ना सगळं ते मॉडर्नाइज करून त्याचं खरं पावडर बिवडर पण म्हणतो, पण आपल्याकडे विळीने कापावा लागणारा इज द ऑथेंटिक गुळ. आणि तो मऊ असतो, तो सोपा असतो हा, वळायला. कारण जे जे सोपं आहे ना, म्हणजे पावडर शुगर पण म्हणजे शुगर जी सोपी तुम्ही जी कुठली जाते ते तुमच्या आयुष्यासाठी म्हणजे तुमच्या आरोग्यासाठी योग्य नाही. ते नाही. हानिकारकच आहे जे पटकन आहे. बरं, आपण मनीषा ताईं हं. उदयत काका तुम्हाला काही मला प्रश्न? प्रश्न होता अलका की चिकीचा गुळ आणि रेग्युलर गुळ मध्ये काय फरक हा, आहे? जो चिकीचा गुळ थोडासा काय म्हणतात त्याला थोडासा असा स्टिकी कडक असतो इन हं. कम्पॅरिझन टू रेग्युलर, म्हणजे त्याला जास्त घोटवलेलं असतं त्या गुळाला. अच्छा. आणि इन कम्पेअर टू रेग्युलर गुळामध्ये थोडं रेग्युलर गुळ आपला थोडासा असा चिकटणारा नसतो, कारण तुम्हाला हं. लाडवामध्ये बांधायचा असतो ना लाडू,
त्याच्यामध्ये चिकीचा गुळ म्हणून तो चिकीचा गुळ. वापरतात का तर त्याला जास्त म्हणजे त्याची स्टिकीनेस जास्त असतो त्या गुळाला. ओके ओके थँक्यू छानच झालं छान अंजली माहिती दिली. सॉरी माझं मध्ये इंटरनेट बंद पडलं ते लॅपटॉपचं तर बघायला पाहिजे काय आहे. अंजली तुमचा हात वर आहे. हा हा माझा प्रश्न हा आहे की माझ्या टाचांना भेगा पडतात थंडीच्या दिवसात. पूर्वी मी लहान होते तेव्हा पडायच्या, मग नंतर थांबल्या, पण आता पुन्हा गेल्या 2 वर्षात सुरू झाल्या आणि यावर्षी तर माझ्या बोटांना पण भेगा गेल्या आहेत. तर त्याच्यावरती तिळगुळाचा काही उपाय? तिळाच्या तेलाचा तुम्ही वापर करू शकता अंजलीताई. हं. तिळाचं तेल ऍक्च्युली तिळाचं तेल वापरायचं म्हणजे पायांना टॉपिकली वापरू शकता तुम्ही. ओके. तर ते वापरून आणि ऍक्च्युली ना तिळाचं तेल प्लस आपलं जे ह्याच्यावरती ओव्हर द काउंटर व्हायटमिन ईचं तेल मिळतं ना, हा तेल किंवा तिळाच्या कॅप्सूल, तर त्या एक साधारण समजा तुमच्याकडे अर्धी वाटी तुम्ही तिळाचं तेल घेतलं असेल तर त्याच्यामध्ये व्हायटमिन ईच्या 2 कॅप्सूल फोडायच्या आणि त्या लिटरली मिक्स करायच्या आणि ते वापरा तुमच्या पायांना. ओके ओके. कारण माझ्या बोटाला ह्या वर्षी अंगठ्याच्या जवळ, नखाच्या जवळ, तर्जनीला चिक्क चिरा गेल्या आणि एक दिवशी तर ते अंगठ्यातनं तर रक्त येत होतं. मी जेवायला बसले, मी म्हटलं रक्त कुठनं आलं? सो तुमच्या इट तुमच्या इज रिअली शरीरामध्ये थोडासा ड्रायनेस जास्त उष्णता असतो आणि उष्णता आहे. थँक्यू. तिळाचं तेल तू म्हणालीस तेव्हा मला आठवलं आपण शुभंकरीत करोती तिळाचं तेल तिळाचं तेल कापसाची वात. कापसाची वात. कारण जास्त वेळ जळतं ना ते, जास्त हम्म. वेळ जातं पण ते. उषा म्हणून कोणीतरी हात वर केलाय. बोला. हॅलो अलका, खूप छान सेशन झालं. मला विचारायचं होतं की आपण इंडियामध्ये आपण रिजनल गुळ वापरू शकतो, पण आता US मध्ये तू कुठला ठराविक ब्रँड रेकमेंड करणार का? ढेपेचा गुळच आणते, जिथे मला ढेपेचा गुळ दिसेल तोच आणते मी. पण तो बऱ्यापैकी काही ठिकाणी अगदी पांढरा असतो, काही नाही काळा गुळ आणायचा, काळा बघूनच आणायचा. अच्छा बरं. काही ठराविक ब्रँड असं नाही काही माहिती? नाही, ऑर्गॅनिक गुळ आणते मी युजली, पण तो बऱ्यापैकी काळा गुळ असेल तो आणते. बरं बरं. आणि सेकंड क्वेश्चन म्हणजे माझी टाच भयंकर दुखते, म्हणजे मला चालताना पण त्रास होतो, तर त्यावर ते उडदाचं पीठ आणि त्याचा लेप लावू का तिळाच्या तेलाचा, त्याच्याने फायदा होईल का? सो टाचेचं जे तुम्ही सांगताय दॅट इज मोर रिलेटेड टू प्लॅन्टर फेसियाटिस मोस्ट प्रॉब्ली, परंतु त्याच्यापेक्षा हे जॉईंटसाठी उपयोगी सांगितलं मी. म्हणजे जॉईंटसाठी म्हणजे यू कॅन ट्राय, पण आय डोंट थिंक, आता तुमची हिस्ट्री वगैरे माहित नाही मला, पण यू कॅन ट्राय, पण ती जी रेमेडी आहे ती बेसिकली जॉईंटसाठी आहे. बरं बरं. कारण मला बॅक पेन आहे आणि माझं बॅकची सर्जरी झाली आहे मागच्या ऑगस्टमध्ये, आणि म्हणजे माहिती नाही की ते त्यालाच रिलेटेड आहे का, कारण त्याच पायाला सायटिकाचा त्रास आणि तेच त्याच मला पायाची टाच ती दुखते माझी भयंकर. असू शकेल, कारण इट्स सेम नर्व. राईट वी हॅव टू सो चेक. त्याचा नसेल फायदा होणार म्हणजे? यू नेव्हर नो, यू कॅन ट्राय. आणि काय म्हणजे हानी नाहीये काहीच, त्याच्यामुळे प्रयत्न करून बघू शकता तुम्ही. अलका, हॅलो पर्सनल अलका, मी प्रश्न उषा बोलते. नंतर लोकांनी तुला कॉन्टॅक्ट केलं तर चालेल का, म्हणजे हो जे चालेल स्पेसिफिक चालेल प्रश्न चालेल. असतील. आता जर काही जनरल माहिती किंवा प्रश्न किंवा कॉमेंट असेल तर, आणि नंतर तुम्ही अलकाशी कॉन्टॅक्ट करून तुमचे स्पेसिफिक हे विचारू शकता. तर उषा म्हणून कोणीतरी बोलतोय. मी उषा, मी लोकलच आहे, मी नंतर तिला हो विचारू उषाताई, शकेन. ओके उषाताई. मला फक्त पॉलिश तीळ आणखीन गुळाचं सुद्धा पॉलिश्ड, म्हणजे तुमचं जे काय ब्लीच करतात त्याच्यात काय फरक आहे म्हणजे क्वालिटी वाईज? पॉलिश तिळामध्ये बेसिकली तुमचं ते हस्क काढून टाकलेलं असतं ना, म्हणजे तुमचं वरचं आवरण काढून टाकलेलं असतं. सो पॉलिश तीळ हे तुम्हाला अगदी फॅन्सी आउटर, जेव्हा काय म्हणतात ना, एक कॉन्डिमेंट म्हणून दाखवायचं असेल ना, वरनं गार्निशिंग म्हणून दाखवायचं असेल तर पॉलिश तीळ तुम्ही वापरलेत तरी चालतील. परंतु अनपॉलिश तिळामध्ये जो नटीनेस असतो, ज्याचे गुणधर्म असतात जास्त चांगले, ते दिसायला काय असं खडबडीत आणि खूप सुंदर नसतात, ग्लॉसी बिसी नसतात, पण त्याची टेस्ट ही सगळी तिकडनंच येते खरी. जे अनपॉलिश तिळाची टेस्ट असते ना, तर खाण्यामध्ये वापरायचे असतील तर शक्यतो अनपॉलिशच वापरायचे. ओके, थँक्यू. तर आता आपली वेळ पण होऊन गेलेली आहे आणि खूपच
इन्फॉर्मेटिव्ह सेशन ॲज ऑलवेज अलका. थँक्यू सो मच. तुला सगळे कॉमेंट्स दिसतच असतील. आणि मला वाटतंय तू मागे शुगरवरचा एक सेशन केला होता, पण आय थिंक इट्स टाइम अगेन. कारण शुगर, गूळ आणि सगळ्याच या प्रोडक्ट्स विषयी भरपूर प्रश्न आहेत. गूळ आणि दूध एकत्र घ्यावं का, किंवा व्हॉट इज कोकोनट शुगर वगैरे असे बरेच प्रश्न आहेत. तर तुला जर वेळ मिळाला तर तू प्लीज ग्रुपवर ते उत्तर दे. हो चालेल चालेल. कारण आता आपली वेळ संपत आली आहे. तर नेहमी आपण सेशन संपायच्या आधी पुढच्या आठवड्याच्या सेशनची अनाउन्समेंट करतो. तर मला हे सांगायचं होतं, पुढच्या आठवड्यात मी बोलणार आहे. आणि तिबेटन मॉन्क थिच नाथ हान यांनी इंटर बिईंग नावाचा कॉन्सेप्ट दिलेला तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल. मला वाटतं सध्याच्या परिस्थितीत ह्याच्यावर मेडिटेशन करणं, विचार करणं किंवा जस्ट स्वतःला समजूत घालण्यासाठी सुद्धा त्या कॉन्सेप्टचा खूप चांगला वापर होईल. तर मी त्याविषयी बोलणार आहे. आपण पुढच्या रविवारी भेटू तेव्हा. तर धन्यवाद. मी आता रेकॉर्डिंग थांबवते. जर अलकाला वेळ असेल आणि अजून कुणाला बोलायचं असेल तर वी कॅन कीप गोईंग. Yeah, we can go for 5 minutes.